आज मी जे घडलोय ते नक्कीच माझ्या आईवडिलांचं श्रेय आहे, पण त्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने जास्त श्रेय माझ्या सायकोलॉजिस्टचं आहे. जर आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला, मला माहिती आहे मी माझ्या या भावंडाला या मैत्रिणीला कसं खुश ठेवू शकतो, ते सेकंडरी. आधी स्वतःला खुश ठेवा. कधी आई वडिलांबरोबरचे काही थोडेफार इश्यूज असतील, भावंडांचे असतील, मित्रपरिवाराचे असेल, काही वेगवेगळे इश्यूज असतील, मी ताईशी बोलतो. आज जो स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं आहे हे जर मी शिकलोय तर मी माझ्या आईकडून शिकलोय. आता जर एखादी जुनी फिल्म जर परत पाहिली किंवा एखादी जुनी फिल्म रिलीज होत असेल तर असं होतं की आपण काय केलं हे, आणि का कॅन आय जस्ट गेट अनदर ऑपॉर्च्युनिटी टू करेक्ट इट. आज जरी फिटनेसचं वेळ सगळ्यांना माहिती असलं तरी मी कुठल्याही रोलमध्ये बेअर बॉडी अननेसेसरीली शूट केलं नाहीये किंवा बेअर बॉडी दिसली नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, इतकी मोठी भूमिका, आणि हे कसं जमणार आहे. एका पॉइंटला आधी आलं होतं की लोकांना मी आवडीन का, ऍक्सेप्ट करतील का मला महाराज म्हणून, पण एका पॉइंट नंतर तो विचार केला, म्हटलं करा नका करू, कदाचित मला यापुढे परत कधीच आयुष्यात महाराजांची भूमिका करायला मिळणार नाही. आज मिळालंय. महाराजांची भूमिका केल्यामुळे जे धडे मी आयुष्यातनं शिकलोय, स्ट्रॅटेजीज प्लॅनिंग करणं असो, कोण आपलंय कोण नाहीये, काय चालू असेल, या सगळ्या गोष्टी एक प्लेझंट फेस ठेवून, पण त्या ह्याच्यात सगळं आत चालू असतं प्लॅनिंग, आणि हे त्या रोलकडून शिकलोय. मिरची मराठीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळचा नवीन एपिसोड घेऊन आली आहे मी. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी, आणि आजच्या एपिसोडमध्ये माझ्यासोबत आहे एक असा माणूस ज्याला इथे आज येण्यासाठी मी एका वेगळ्या नाटकाच्या निमित्ताने गेलेले, तेव्हा बोलावलेलं वगैरे वगैरे, अशी एक स्टोरी आहे. भूषण प्रधान, वेलकम टू मिरची स्टुडिओ. थँक्यू, अँड इट्स फायनली नाईस टू बी हिअर. आपण बऱ्याच महिन्यांपासून हे प्लॅन करतोय, आणि तू म्हणालीस तसं ज्या नाटकाला भेट झाली आपली, आणि असं मी पहिलं तुझ्याशी जर कन्व्हर्सेशन, मी हो तारीख देतो, आपण या तारखेला भेटू, असं होतं. आता तू मला कुठे भेटलास तर तू घाबरणार नाहीस ना की तेव्हा सुद्धा घाबरलो नव्हतो, मेसेज नाही केला. आय ऍक्च्युअली रिअलाइज की अरे मेसेज केला नाही आणि ही समोर दिसलीये, तर पहिलं रिॲक्शन इव्हन बिफोर सेइंग हॅलो इट वॉज लाईक हा या 2 तारखा आहेत, हा आपण बोललो होतो, असं होतं. सो डेफिनेटली पण फायनली झालंय, आणि आय मस्ट से आणि टेल दिस टू एव्हरीवन की घरात गणपती गेल्या वर्षी खूप गाजला अर्थातच, आणि तेव्हा आय डोंट नो फॉर सम वियर्ड रिझन आपली भेट झाली नव्हती. रादर मी घरात गणपतीच्या संपूर्ण टीमलाच भेटले नव्हते, आणि तेव्हापासून खूप वेळा लोक रेकमेंड करतात ना की अरे ह्या व्यक्तीला तू घेऊन ये ना वगैरे, तर तुझं नाव बऱ्याच जणांनी आणि जणींनी अर्थातच रेकमेंड केलेलं होतं. सो आय एम व्हेरी ग्लॅड की तू फायनली इथे आलायस. पण फिल्म्स बद्दल बोलण्याआधी आय वुड लाईक टू आस्क की आत्ता काय माइंड स्पेस मध्ये आहेस तू, म्हणजे एक अभिनेता म्हणून सुद्धा आणि तुझा भूषण म्हणून सुद्धा. न्यूट्रल, आणि दॅट इज द बेस्ट प्लेस टू बी असं मला वाटतं, न्यूट्रल असणं. कारण न्यूट्रल असल्यानंतर कायम तुम्ही इकडे आहात. करेक्ट. तसं सक्सेसनी खूप जसं शेफारून जात नाही, खुश होतो पण अति खुश होत नाही, आणि तेवढंच काही दुःख किंवा संकट आयुष्य आल्यानंतर तेवढा खाली सुद्धा जात नाही. सो मला रोलर कोस्टर लहानपणी पण आवडायची नाही, ती आत्ताही आवडत नाही आयुष्यात. आय डोंट लाईक इट, कधी एन्जॉय नाही केलं. मोशन सिकनेस आणि हा जो त्रास होतोय ते आता आयुष्यात सुद्धा दिसतं की आयुष्यात मला रोलर कोस्टर नकोय. वेव्ज आवडतात, आय एम अ बीच पर्सन, त्यामुळे लाटा आवडतात. लाटा अप्स डाऊन्स होणारच आहे, कॉन्स्टंट अगदी नक्कीच नाहीये, अप डाऊन पाहिजे, पण ते हे वर खाली नको, एवढं नकोय. सो त्यामुळे त्या वेव्स चालू आहेत, आणि सेलिंग थ्रू असं म्हणेन, अँड दॅट कीप्स मी गोईंग. सो करिअरमध्ये सुद्धा म्हणून सक्सेसफुल फिल्म्सना सक्सेस मिळाल्यानंतर खूप आनंद नक्कीच खूप जास्त होतो, पण आता झालं दिस वॉज वॉट आय हॅव अचीव्ड असं होत नाही. आणि तेवढंच एखादी फिल्म चालली नाही तरी अरे यार आता काय आपलं पुढे काहीच होणार नाही असंही होत नाही. सो आय ट्रस्ट माय सेल्फ, माय सिन्सिअरिटी अँड माय डिसिप्लिन, आणि दॅट हॅज केप्ट मी गोईंग. आज घरात गणपती, जुनं फर्निचर, या फिल्मचं पण सक्सेस एक 10 वर्षांनी मिळालंय, आणि टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या फिल्म्समध्ये सक्सेस मिळत गेलं. लाईक एव्हरी फिल्म हॅव गॉन वर, तो डिप नाही आलाय कधी. तर त्यामुळे मला स्वतःची जर्नी जेव्हा मी स्वतःशी कम्पेअर करतो की आपण कुठून आलोय, तर ते चांगलं वाटतंय काम की स्टेप बाय स्टेप पुढे चाललोय, ते ओव्हरनाईट सक्सेस नाही मिळालं. सो अँड आय गेस इट सेट्स अन एक्झाम्पल ऑल्सो. आय एम शुअर इतरांना सुद्धा हे कदाचित मोटिवेट करत असेल की पिंजरा ही मालिका एकेकाळी हिट झाली, त्यामुळे लगेच नंतर ज्या चित्रपटात आलो तो लगेच काही सुपरडुपर हिट होऊन मला खूप सक्सेस मिळालं असं नाही झालं. देर हॅव बीन फिल्म ज्याच्यात मी पार्ट्समध्ये आहे, टाइमपास खूप जास्त सक्सेस मिळाला, आजही लोकांना वल्ल होतो. त्यानंतर मग कॉफी आणि बरंच काही असो, इतर सुद्धा आम्ही दोघे असो, दीज वर फिल्म्स वेअर आय वॉज अ पार्ट. दे आर माय फिल्म्स, बट येट
गोष्टी कम्प्लिटली माझ्यावरती फीचराईज नव्हत्या. इतर फिल्म्स आल्या पण त्या तेवढ्या पोचल्या नाहीत. काही फिल्म चांगल्या होत्या. टाइम बरा वाईट सारखी फिल्म होती. धो पाऊस पडला रिलीजच्या आठवड्यात आणि ती फिल्म कोणीच पाहिली नाही. आणि आता पण हार्डली कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवरती आहे. ढिंचॅक एंटरप्राइज नाव थोडंसं वेगळं आहे आणि त्याच्याने कुठेतरी मार खाल्ला असंही मला वाटतं. पण खूप चांगल्या फिल्म्स लोकांपर्यंत पोचल्या नाहीत आणि त्याचं कधी तेवढ्या त्या सक्सेसफुल झाल्या नाहीत. पण त्यामुळे हे टप्प्याटप्प्याने होत गेल्यात. आणि इफ यू सी इतके वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळालेत गेल्या काही वर्षात. म्हणजे दामोदर हरी चापेकरांचं असो गोंदिया मध्ये, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो, त्यानंतर जुनं फर्निचरमधलं एक वेगळं कॅरेक्टर, आणि इमिडिएटली घरात गणपती रिलीज होते ज्याच्यात अगेन द चॉकलेट बॉय तो वाला लुक. त्यामुळे हे जे सगळे ड्रास्टिकली वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करायला मिळत आहेत याकडे लक्ष दिलं वाटतं. डेफिनेटली आय एम सो ब्लेस्ड की इतके चांगले रोल्स मला मिळत आहेत आणि या स्टेजला मिळत आहेत जेव्हा मी पण एक कलाकार म्हणून ग्रो होतोय आणि गोष्टी शिकतोय आणि तेव्हा या गोष्टी येत आहेत. इंटरेस्टिंग. पण तू जसं म्हणालास की अप्स अँड डाऊन्स आहेत, म्हणजे आत्ता हे ऐकताना कदाचित सोपं वाटेल कारण तू यू मेकिंग इट साऊंड सिम्पल, बट आय एम शुअर की ते इतकं सोपं नाही आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांना हवं असते की आपल्या आयुष्यात सतत कॉन्स्टन्सी पण असावी, काहीतरी अशी गोष्ट असावी ज्याच्यावरती यू कॅन फॉल बॅक ऑन, यू कॅन रिलाय. जसं आपल्याला माहिती आहे की सकाळी उठून मी ब्रश करणार आहे हे मला माहिती आहे, म्हणजे देर इज नो सरप्राईज. तुझ्या क्षेत्रात देर आर अ लॉट ऑफ सरप्राइजेस. म्हणजे आपण जी फिल्म करतो तीही आपल्याला सरप्राईज करू शकते, आपण ज्यांच्या सोबत असतो तेही आपल्याला सरप्राईज करू शकतात, आपण कसं काम करतो आपण स्वतः पण सरप्राईज करू शकतो. तर या सततच्या वेव्हरिंग आणि अशाश्वत जगामध्ये तुला स्वतःला कॉन्स्टंट ठेवण्यासाठी तू काय करतोस? म्हणजे इज इट सेल्फ टॉक की कोणाशी शेअर करणं आहे की तू डायरी लिहितोस, काय करतोस? मला वाटतं कॉन्स्टंट एक व्यक्ती आपल्याला आयुष्यात हवी असते जी आपली असेल, आणि ही व्यक्ती आपल्या प्रत्येकाकडे असते आणि त्याला आपण सगळ्यात जास्त इग्नोर करतो, ते म्हणजे आपण स्वतः. आणि तो कनेक्ट स्वतःबद्दलचा एक बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे की दॅट इज माय कॉन्स्टंट इन लाईफ ओनली. बाकी सगळे येणारे जाणारे लोक सगळेच, म्हणजे आपले आई वडील असो, मित्रपरिवार असो, प्रेम सगळ्यांवर आहे, पण कोणीच कॉन्स्टंट नसणार आहे. कधी काही मिसअंडरस्टँडिंग्समुळे एखादी मैत्री संपेल, कधी लाईफ अँड डेथ सिच्युएशनमुळे एखादं नातं संपेल, कधी काही असू शकतं. एकच नातं कॉन्स्टंट तुमच्या बरोबर असणार आहे शेवटच्या दिवसापर्यंत, दॅट इज युअर ओन सेल्फ. पण हे रिलेशन पण मला वाटतं की तुम्हाला कष्ट घेऊन स्वतःसोबतचं हे नातं सुंदर करण्याच्या मार्गावर जावं लागतं. म्हणजे आपलं बाय डिफॉल्ट नाही येते. राईट. आणि ते मी सुद्धा तसंच शिकत गेलो. कारण आयुष्यात एक 15 वर्ष आधी एक टप्पा होता विच वॉज आय वॉज ॲट अ व्हेरी बॅड स्टेज इन माय लाईफ. आणि ते सुद्धा जेव्हा पिंजरा वॉज डुईंग इट्स बेस्ट, खूप चांगली चाललेली मालिका, आणि ते चालू असताना की आता करिअरवरती फोकस करायचं, कुठल्या फिल्म्स करायच्या हे करायचं, तर त्याच्याऐवजी पर्सनल लाईफमध्ये खूप टर्मॉइल चालू होता. पण अगेन अ ब्लेसिंग इन डिस्गाईज असं मी म्हणेन. त्यावेळेला विथ माय लव्ड वन तिच्यासाठी म्हणून वी हॅड टू सीक अ सायकेट्रिस्ट आणि त्याचबरोबर सायकोलॉजिस्ट, ह्यांचं टीमनी आम्ही एकत्र काम करत होतो. आणि त्याच्यामुळे माझं खूप चांगलं इंट्रोडक्शन झालं माझ्या सायकोलॉजिस्टशी. प्राची चित्रे त्यांचं नाव. आणि आता 10-15 वर्ष झाले मी ताईशी सातत्याने बोलतोय. सो त्याच्यानी ही स्ट्रेंथ डेव्हलप झाली आहे. मी जेव्हा एक 15 वर्ष आधी माझी पर्सनॅलिटी टेस्ट केली होती, त्यात आलं होतं नीड फॉर अफेक्शन, जे आपल्या चाइल्डहुड काही गोष्टींमुळे असेल, ट्रॉमाज म्हणा, जे काय असेल, पण त्यात नीड फॉर अफेक्शन ही मेजर गोष्ट होती. पण त्या नीडमुळे, त्या अफेक्शनच्या गरजेमुळे चुकीच्या रिलेशनशिप्समध्ये अडकणं, या गोष्टी खूप होत होत्या. स्वतःची वर्थ ओळखणं आणि स्वतःवरती कसं आपण अवलंबून राहू शकतो, ते नीड फॉर अफेक्शन ती पण स्वतः पुरवू शकतो, हे कुठेतरी शिकलो. नक्कीच ही डिपेंडन्सी सुद्धा एका पॉइंटला टॉक्सिक असते, पण ती इतरांसाठी एक आहे. कारण की वी आर सो सेल्फ डिपेंडंट की गोष्टी होतात. स्वतः आपण मॅनेज करू शकतो, पण मॅनेज करत असताना सुद्धा लेटिंग पीपल इन युअर लाईफ, बट ॲट द सेम टाइम स्वतःला फॉलबॅक करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची गरज नाही, ती स्वतःची आहे. आणि आय एम देअर फॉर माय सेल्फ. तर हे गेल्या 10-15 वर्षात डेव्हलप झालं. मला वाटतं आज मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मला सायकोलॉजीबद्दल बोलायला आवडतं, कारण आज मी जे घडलोय ते नक्कीच माझ्या आईवडिलांचं श्रेय आहे, पण त्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने जास्त श्रेय माझ्या सायकोलॉजिस्टचं आहे. ही विचारसरणी, हे माझी एक गर्लफ्रेंड मला एकेकाळी म्हणाली होती, डेंजरसली सॉर्टेड. तो डेंजरसली सॉर्टेड हा जो हा ताईमुळे आला होता माझ्या आयुष्यात. आणि आला होता असं मी म्हणतो, कारण नथिंग इज कॉन्स्टंट.
जशी फिजिकल हेल्थ, आज मी धडधाकट दिसतोय, मस्त वर्कआउट करतो आणि सगळं काही चांगलं, आहार चांगला, पण उद्या काही होऊ शकतं. आत काय घडतंय ते काही माहिती नाहीये. नेक्स्ट मोमेंट एनिथिंग, मी धडपडू शकतो, काहीतरी होऊ शकतं, काहीही गोष्टी घडू शकतात. अँड युअर फिजिकल हेल्थ कॅन गो ऑन अ टॉस. सिमिलरली तुमच्या मेंटल हेल्थबद्दल पण तसंच आहे. तुम्ही मास कोणत्याच गोष्टीचा करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा मी माझ्या मेंटल हेल्थमध्ये पण पीकवर असतो, तेव्हा सुद्धा तो माझने हे होतं की एक मिनिट, हे कॉन्स्टंट एक एफर्ट आहे, तो कधीही धपकन खाली जाऊ शकतो. सो बी अलर्ट. सो या गोष्टी होत असतात आणि पण त्यातनंच शिकायला मिळतं. पण ब्लेस्ड टू हॅव अ वंडरफुल सायकोलॉजिस्ट इन माय लाईफ. कारण आपल्या प्रत्येकाचे मला वाटतं फॅमिली डॉक्टर्स असतात, आजकाल डर्मॅटोलॉजिस्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट असतात, हेअर्ससाठी पण आपलं एक की कोणत्या सलॉनमध्ये जायचं हे ठरलेलं असतं. पण सायकोलॉजी आणि या विषयासाठी आपल्याकडे कॉमन हे कोणी नसतो. फॅमिली सायकोलॉजिस्ट ही कन्सेप्टच कधी ऐकली नसेल. जी माझ्या आयुष्यात जी घटना घडली त्याच्यानंतर हे जे इंट्रोडक्शन झालं, आय एम सो ब्लेस्ड की ते झालं. कारण काय, त्याच्यामुळे माझ्या अख्ख्या कुटुंबाला त्याचा फायदा झाला. आज मी एकटाच नाही तर माझी भावंडं असो, आमचे पेरेंट्स असो, हे सगळेजण ताईशी बोलतात. आणि नुसतंच मी नाही हे करून, मी इतरांना, इंडस्ट्रीमधले काही मित्रपरिवार असो, त्यांनी त्यांच्या फॅमिलीला असं एकमेकांना सांगत इतका सगळ्यांना त्याची मदत झाली आहे की चांगलं वाटतं की हे माझ्या आयुष्यात घडलेल्या एका इन्सिडेंटमुळे किती जणांचा फायदा झाला, स्वतःचा सुद्धा त्यातनं झाला. आणि अशी फॅमिली सायकोलॉजिस्ट आम्हाला मिळाली, ज्याच्यामुळे आज आम्ही भावंड खूप घट्ट एकमेकांना धरून आहोत. 7 जण आहोत आम्ही आता. भावंड म्हणजे आम्ही खरंच सिबलिंग, सख्ख्या भावंडांसारखे राहतो. आत्तेमामे भावंड आहोत, मोजून 7 आहोत. पण इतकं प्रेम आहे एकमेकांमध्ये आणि ती आमची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. तरीही ही स्ट्रेंथ असताना आम्ही एकमेकांना स्ट्रेस करत नाही. एनी स्ट्रेसफुल गोष्टी, आयुष्यात काही स्ट्रेस असेल तर त्याच्याबद्दल लगेच कोणीतरी अवेलेबल असलंच पाहिजे. भावाला कॉल केला, बहिणीला कॉल केला, नाही ऐक माझं, हे आम्ही करत नाही. आम्ही ताईशी बोलतो, सायमल्टेनियसली अपडेट देतो की ऐक माझ्या आयुष्यात असं असं चालू आहे किंवा दिस थिंग्स आर हॅपनिंग. ताईशी बोलतोय. तर कारण एक रिअलाईज केलं मी लॉंग बॅक की आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो, एखादं मी तुला काहीतरी सांगेन, माझ्या आयुष्यात काहीतरी चालू आहे, तू त्याच्यावर काहीतरी सजेस्ट करशील, पण तो तुझ्या पर्स्पेक्टिव्हनी असेल. करेक्ट. तुझं चाइल्डहुड, तुझं अपब्रिंगिंग, तुझे लाईफमधले एक्सपिरियन्सेसनी तू गोष्टी सांगतेस. तुला माझा काहीच अंदाज नाही, माझ्या पर्सनॅलिटीचा काही अंदाज नाही आहे. जे ताईला ओव्हरऑल पर्सनॅलिटी माहिती आहे आणि आज कॉन्स्टंट बोलत असल्यामुळे तिला ओव्हरऑल माझं लाईफ माहिती आहे, आयुष्य माहिती आहे, ग्राफ कसं आहे आणि ह्याची पर्सनॅलिटी कशी आहे, त्याप्रमाणे गोष्टी सांगितल्या जातात. त्यामुळे हे आम्ही सगळेजणच एकंदरीत खूप नशीबवान आहोत की अशी एक उत्तम सायकोलॉजिस्ट. उत्तम म्हणतोय कारण सायकोलॉजिस्टही जसं एखादा डॉक्टर, आपल्याला एखाद्या डॉक्टरकडून तेवढा फायदा होत नाही की नाही या डॉक्टरचा काही तेवढा इफेक्ट नाही आला, यू चेंज युअर डॉक्टर. करेक्ट. दुसरं एक आपलं फॅमिली डॉक्टर असतं, त्यांच्या औषधांनी मला फरक पडतो. तसंच सायकोलॉजीबद्दल सुद्धा आहे. सो एकीकडे जर तुम्हाला कधी वाटलं की नाही यार, नाही तेवढं हे वाटतं इकडे बोलून, फाइंड समवन एल्स अँड यू फाइंड द राईट वन इव्हेंच्युअली. कारण हा सुद्धा इतका मोठा विषय आहे आणि त्यातला डिफरन्स आजही लोकांना माहिती नाही. मी बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये सायकोलॉजी या विषय आल्यावर मला सांगायला आवडतं कारण की माझ्या आयुष्यात मला खूप जास्त त्याचे फायदे झालेत. सायकोथेरपिस्ट एक वेगळं हे आहे. आजकाल एक थोडंसं फॅड सुद्धा आलेलं आहे. माझी थेरपी चालू आहे किंवा मी थेरपिस्टशी बोलतोय. एक्झॅक्टली यू नीड टू अंडरस्टॅन्ड, इट्स नॉट बॅड, डेफिनेटली टॉक थेरपी इज समथिंग व्हेरी बेसिक, एक पहिली स्टेप आहे. काउन्सिलर आपण डेफिनेटली काउन्सिलर. पण हे सायकोलॉजीमधला एक बेसमधला येतो. थेरपिस्ट इज, उद्या आपणही होऊ शकतो त्याच्यातला अजून अभ्यास करून, आय कुड बी अ टॉक थेरपिस्ट. पण म्हणून मला सायकोलॉजीचा इन डेप्थ माझा अभ्यास झाला असेल किंवा त्याचं मला इन डेप्थ नॉलेज असेल हे नेसेसरी नाही. त्यामुळे ते फक्त टॉक थेरपीवरती न थांबता तिकडनं आपल्या लक्षात आलं पाहिजे की सायकोलॉजी हा पुढचा हे आहे. तर आपल्याला कोणत्या स्टेपची गरज आहे, एका सायकोथेरपिस्टची, सायकोलॉजिस्टची का सायकॅट्रिस्टची. आणि दीज आर डिफरंट स्ट्रीम्स आणि कोणत्याही स्टेपला घाबरण्याची गरज नाही. पण नुसतेच जसं मी म्हणतो एक चांगला डॉक्टर शोधणं महत्त्वाचं आहे, तसं चांगलं सायकोलॉजिस्ट, चांगले सायकोथेरपिस्ट शोधणं गरजेचं आहे. इट्स अन एक्सपेन्सिव्ह बिझनेस ऑल्सो. आज थेरपी घ्या, थेरपी बोल, हे सगळं आपण म्हणतो, पण फसवणूक सुद्धा होतोय. बऱ्याचशांना उपयोग होत नाही कारण की यू नीड टू फाइंड द राईट वन. आणि हेच मला वाटतं की त्या आयुष्यात चांगल्याने झालं की योग्य वेळी एक सायकोलॉजिस्ट आयुष्यात आली. कारण हेच आहे, आपण एक स्टिच इन टाइम सेव्हज 9 म्हणतो ना, तसं आहे. जर ताई नसती आज तर कदाचित डिरेक्टली सायकॅट्रिस्टची गरज पडली असती. वाईट काहीच नाहीये त्यात. पण ज्या गोष्टींसाठी तुम्हाला औषधं लागणार नाही, ज्याची भीती वाटते की मला मेडिकेशनवर जायचं नाहीये, ते जर जायचं नसेल तर वेळेत यू नीड टू हॅव अ सायकोलॉजिस्ट ऑफ युअर ओन. फॅमिलीचं झालं इव्हेंच्युअली तर खूपच चांगलं, पण
तो बेनिफिट कायम झाला आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मदत होते. म्हणजे असं काही नाही, बऱ्याच वेळांना जेव्हा मी काहींना सांगतो किंवा रेकमेंड करतो तसं नाही, आता चांगलं चालू आहे तर मला प्रॉब्लेम नाहीये, मी प्रॉब्लेमची वाट बघतच नाही. जसं जिममध्ये जातो, वेट्स लावताना 245 प्लेट्स लावून स्क्वॉट करायचे आहेत, मग आता जरा एक अजून 10ची प्लेट ॲड करूया आणि बघू अजून आपली स्ट्रेंथ वाढली आहे का. तसंच मेंटल स्ट्रेंथ वाढवण्यासाठीची ही प्रोसेस आहे. एक जसा ट्रेनर जिममधला आपल्याला हेल्प करतो, स्पॉटिंगसाठी मदत करतो की घे तुला हे वजन पेलता येईल, मी आहे तुझ्याबरोबर, तशी ही ताई क्षणोक्षणी मदत करते आणि डिसिजन्स आपल्यासाठी न घेता शी हेल्प्स मी टू गेट माय क्लॅरिटी अराउंड इट. मग कधी ते करिअरचे टेन्शन्स असतील, कधी आई वडिलांबरोबरचे काही थोडेफार इश्यूज असतील, भावंडांचे असतील, मित्रपरिवाराचे असेल, काही वेगवेगळे इश्यूज असतील, मी ताईशी बोलतो. आणि आता असंही नाही की आयुष्यात काहीतरी घडलं पाहिजे कीच बोलायचं. महिने एक महिन्यातनं एक कॉल तरी होतो ताईशी की आय जस्ट अपडेट हर. कोणी नवीन व्यक्ती आयुष्यात आली असेल तर अपडेट करा, कोणी जात असेल तर अपडेट करा. इवन इफ आय कॅन मॅनेज इट, आय कीप ऑन टॉकिंग टू हर. कारण उद्या उठून जेव्हा कदाचित काहीतरी मेजर येईल तेव्हा सगळं सांगायची गरजच नाही ना, ताईला तरी माहिती आहे. आणि कुठे जर माझं काहीतरी परत मी आधीसारखा काही चुकीच्या गोष्टी माझ्या होत असतील किंवा माझा बॅलन्स कुठे हलत असेल तर शी गेट्स मी ऑन प्लेस अगेन की हे लक्षात राहू दे, फक्त इकडे परत आधीसारख्या गोष्टी घडतात. सो दिस हेल्प्स, दिस इज अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि ही अशी ती जर्नी चालू आहे. त्याच्यामुळे तो सेल्फ टॉक जो मी म्हटलं तो ताईकडून शिकलोय. त्याच्यामुळे स्वतःशी खूप चांगली मैत्री झाली आहे आणि इट विल गो ऑन आणि तो कनेक्ट जपून ठेवला पाहिजे. यार ही खूपच क्रिटिकल गोष्ट तू आत्ता बोलताना म्हणालास की तू शिकलायस की सेल्फ टॉक कसा करायचा आहे. अ लॉट ऑफ टाइम्स आता स्पेशली आपल्याकडे इतका पॉझिटिव्हिटीचा ओव्हरडोस आहे सोशल मीडियावरती की यू ओपन इंस्टाग्राम किंवा एनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म आणि कोणीतरी येतं आणि तुम्हाला सांगतं की ये 3 तरीकों से आपका दिन शुरू करो और फिर देखो क्या आपकी जिंदगी बदल जाती है. आणि तिथे सगळीकडे सगळेजण सतत ॲफर्मेशनच हॅमर करतायत किंवा तुम्ही स्वतःला सांगा प्रॉब्लेम वगैरे काही नसतो, तुम्ही त्याच्यावर आहात वगैरे, हाच झोन आहे. पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही इतके वल्नरेबल आणि लो असता तेव्हा तुमच्यात ते त्राणच नसतं की तुम्ही उठून स्वतःला सांगाल की हे सगळं पॉझिटिव्ह आहे. सो नॉट नेसेसरीली की सेल्फ टॉक मध्ये स्वतःवर फक्त पॉझिटिव्ह गोष्टी हॅमर करायच्या आहेत. मला हे खूप छान वाटलं की ह्याच्यात सगळे इमोशन्स आहेत. राईट. आणि तेच मी म्हणतो, इवन सेल्फ टॉक होत असताना चांगले वाईट दोन्ही याचे असले पाहिजे. जेव्हा आतनं खूप ओव्हर कॉन्फिडंट वाटत असेल तेव्हा सुद्धा तो सेल्फ टॉक गरजेचा आहे की एक मिनिट शांत हो, दिस इज नॉट कॉन्स्टंट, एन्जॉयड ॲट द मोमेंट बट नथिंग इज कॉन्स्टंट. तसंच खूप सक्सेस मिळतंय आणि त्याच्यामुळे मग शेफारून जायला होत नाही की हे टेम्पररी आहे. तसंच फेल्युअर झाल्यानंतर सुद्धा त्याचं नाही वाटतं की हे टेम्पररी आहे. त्याच्यामुळे त्या एक ओव्हरऑलच खूप जास्त मी रिॲक्टिव्ह नाही आहे. म्हणजे तो आनंद होतो असा आहे, दुःख होतो आहे, आत देयर इज एव्हरीथिंग बट आय एम एन्जॉईंग दॅट एव्हरी इमोशन. डिटॅच डेफिनेटली. म्हणूनच मी म्हटलं तो सेल्फ रिलायन्स एवढा आहे की इन दॅट डिटॅचमेंट म्हणजे हे नाही की कोणाशीच बोलत नाहीये, काहीच नाही, हे कनेक्शन सगळे आहेत. बट जस्ट अंडरस्टँडिंग दॅट नथिंग इज परमनंट अँड इट्स ओके इफ एनीवन लिव्स. ओके, नॉट दॅट वी वॉन्ट देम टू लिव्ह. राहिलं तरी चांगलेत आयुष्यात, सगळी लोक हे आहेत, पण कोणालाच की त्यासाठी एक व्यक्ती धरूनच असलं पाहिजे, दिस इज माय पर्सन, हे असणं कम्प्लिटली. आपण इमोशनली कोणामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर उद्या उठून अचानक व्यक्ती जर गेली तर आपण आपला बॅलन्स जातो. तर मला वाटतं त्याच्यासाठी म्हणून एक स्वतःला पकडून इतरांबरोबर आयुष्य जगणं, आयुष्य एन्जॉय करणं हे महत्वाचं आहे. आणि मला काही ते आलोय कम्प्लिटली असं नाही, मीही शिकतोच आहे. जसं मी म्हटलं इट्स अन अपडाऊन मध्येच आपलं काहीतरी होतं आणि बट दॅट्स अ रिअलायझेशन. म्हणजे तीच गंमत आहे असं मला वाटतं आयुष्याची की एव्हरी इमोशन यू गेट टू लिव्ह इफ यू आर ऑन दिस प्लॅनेट. हा जन्म मिळाला आहे तर कायमच नुसते आनंदी असतो आपण तर काय कंटाळला असतं की इट्स ओके की काय हे जे वेगवेगळे इमोशन्स मिळतात, दुःख, हार्ट ब्रेक, इट्स सो नाईस, वी आर गेटिंग टू फील दॅट इमोशन. मग प्रत्येक म्हणून आयुष्यात कोणतीही घटना घडली काही असेल तर माझं होतं की वाय इज दिस हॅपनिंग. एकतर यातनं काहीतरी चांगलं असणार, लगेच कदाचित उत्तरं मिळणार नाही, थोडा वेळ जाऊ दे, विल फाइंड इट आउट. त्यामुळे हे का होतंय, माझ्याबद्दलच का होतंय हे नव्हतं, इट इज लाईक इट्स फाईन, विल अंडरस्टँड दॅट. आणि आय एन्जॉय एव्हरी इमोशन विथ इट. मग पेन जरी आलं की ओ वा वी आर अलाइव्ह इनसाइड. आज दुःख होतं, आज डोळे भरून येत आहेत अजूनही, इट्स नाईस. ॲट द सेम टाइम जेव्हा आनंद होतो त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू पण कळते. नाहीतर हे तर मिळतंच, हे होतंच, हे नाहीये. त्यामुळे तो आनंद आहे.
पण हाच मी म्हणतो ते मला स्वतःबद्दल, स्वतःशी आणि स्वतःबरोबर वेळ घालवायला खूप आवडतो. म्हणजे आज जसं मी सक्सेस आनंद होतो, एखादी फिल्म साईन केली, नवीन काम आलं, काहीतरी नवीन गोष्ट, तर जेवढं मला आईबाबांना सांगायला आवडेल, माझ्या नातेवाईकांना, माझ्या जवळच्या लोकांना सांगायला आवडेल, त्याच्या सगळ्यात आधी मी स्वतःबरोबर ते सेलिब्रेट करतो, सक्सेस असो किंवा जी छोटी छोटी गोष्ट असेल. त्याच्यामुळे त्याच्या रिॲक्शनशी मला ना कोणाकडून अपेक्षा असते की हे सांगितल्यावर आईला किती आनंद होतोय, आई असंच बोलली का, आईची रिॲक्शन अशी का होती, त्या बहिणीने रिॲक्टच नाही केलं, तिने विश करताना एवढं, या काही गोष्टी होत नाहीत. स्वतःबरोबर आधी एन्जॉय केलं होतं की वा, आज आपण एक नवीन फिल्म साईन केली, काय करायचं, तुझी आवडती कॉफी पिऊया का, तुला काय हे खायला हे आवडतं, मागूया, हे बऱ्याच दिवसांपासून कार्टमध्ये होतं, कम लेट्स ट्रीट असेल, लेट्स शॉप फॉर दॅट, एखादं काहीतरी खाणं घेतलंय, मस्त एक फिल्म बघत घरी एकटा बसतो. सो आय लव्ह दॅट टाइम. हा जो बॉन्ड मस्त स्वतःबद्दलचा, स्वतःबरोबरचा झालाय ना, त्याच्यामुळे इतरांबरोबर ऑटोमॅटिकली तो बॉन्ड शेअर होतो. त्यामुळे असं नाही की ते असल्यामुळे लोक नको आहेत आयुष्यात, उलट ते आहे. आणि त्यामुळे when I meet people, I meet them with a very happy energy, happy phase automatically because I'm satisfied in my life. At the same time हे कॉन्स्टंट नाही, हे सुद्धा स्वतःला सांगत असतं. म्हणून तो एफर्ट घेणं गरजेचं असतं. आणि हे बाळ आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे आत, which is trying to communicate with you. It exactly knows what it wants. आणि ते सांगत असतं आपल्याला काय पाहिजे, आपण ते ऐकत नाही. त्यामुळे जर आपल्याला माहिती आहे एखाद्या व्यक्तीला, मला माहिती आहे मी माझ्या या भावंडाला, या मैत्रिणीला कसं खुश ठेवू शकतो, ते सेकंड, दॅट सेकंडरी. आधी स्वतःला खुश ठेवा. लिसन टू युअर सेल्फ. इट इज टेलिंग यू हाऊ यू कॅन मेक युअर सेल्फ हॅपी. आणि ती आज पॉवर आपल्यामध्ये आहे, आपल्या आपल्या पद्धतीमध्ये, आपल्या आपल्या लिमिटेशन्समध्ये. वी कॅन कीप आवर सेल्फ हॅपी. आणि तो प्रत्येकाने अटेम्प्ट केलंच पाहिजे. आणि त्यांनी तुम्ही खूप जास्त आनंदी व्हाल असं वाटतं. अँड आय एम अचिव्हिंग दॅट इज व्हॉट आय फील. भारी आहे. म्हणजे आय नो की तू बराच काळ एकटा राहिलायस मुंबईत, अजूनही मला वाटतं एकटा राहतोयस. पण जितके मी तुझ्या घराचे किंवा होम टूरचे व्हिडिओज बघितलेत, म्हणजे अजिबातच एकटं राहणाऱ्या माणसाचं घर वाटणार नाही, ही पहिली गोष्ट. ही तरी वरवरची गोष्ट. दुसरी म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एस्पेशली जर तुम्ही एक कलाकार असाल आणि देर इज अ टाइम इन युअर लाईफ, कारण ठीक आहे नोकरी नाही की रोज तुला 9ला जायचं आणि 5 वाजता घरी यायचे. सो देर कुड बी डेज जिथे इमिजिएट शूट नाहीये, काही प्रयोग नाहीये, काही काम नाहीये. देर कुड बी पिरियड्स जिथे काम येऊ घातलंय, होईल नाही होईल, होईल नाही होईल, या धर्तीवर आहे. आणि तिथे तुला तुझं घरात राहायचंच आहे. आणि इट्स व्हेरी इझी टू स्लिप डाऊन अँड से की पण बाकी तर घरात कोणीच नाहीये, मी कशाला हे आवरू, मी कशाला चांगलं काहीतरी खाऊ, जाऊ दे मी तेच. बऱ्याच वेळेला अनेक आयांचा हा पॅटर्न त्याच्यामुळे कधी कधी क्रिएटेड असतो. जेव्हा कोणी घरात नसतं तेव्हा त्यांचंच काहीतरी करतात, त्या नाही जाऊन स्वतःसाठी स्वयंपाक करणार. दे विल 90% ऑफ द टाइम मॅनेज समथिंग. कारण प्रश्न हाच असतो की कशाला, आपण तर आहोत. तर मला वाटतं तू स्वतःची कंपनी एन्जॉय करतोस म्हणून सुद्धा तू खूप हेल्दी पद्धतीने एकटा राहू शकतोस. तू खूप चांगलं एक पॉइंट माझ्या डोक्यात आणलास. तो म्हणजे हे जे आहे ना घराबद्दलचं प्रेम, हे तेवढंच आहे की दॅट इज माय ऍक्च्युअल डेन. एक कायम सगळ्यात जास्त वेळ मी त्या घरात घालवणार आहे आणि कायम ऐकत आलोय. मी आधी पण एका इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की घर हे घरातल्या लोकांनी बनतं, पण तेच आहे की एकटा माणूसही घर बनवू शकतो हे कोणी आपल्याला शिकवतच नाही. आणि कोणी करून पण नाही बघितलं, म्हणजे बघितलं असेल पण कदाचित बोलले नसतील. पण त्यामुळे ती आपण कायम लोकांना एकत्र राहणं, आणि हे गरजेचं आहेच, छानच आहे, गरजेचं नाही छान आहे, पण इट इज ओके, यू कॅन लिव्ह बाय युअर सेल्फ अँड हॅपीली, हे होतं. त्याचबरोबर आय फील एकटं राहत असताना उलट घर हे कम्प्लीट तुमची मानसिक स्थिती रिफ्लेक्ट करतं असं मला वाटतं. ओके. जर तो इव्हन माझं आत्ता मनात खूप जास्त केऑस असेल, कुठे काहीतरी चालू आहे, तर माझं घर डेफिनेटली तसं रिफ्लेक्ट करेल, इज वॉट आय हॅव रिअलाइज्ड. मग कधी कधी माझी लिव्हिंग रूम खूप स्वच्छ असेल, बेडरूम कदाचित थोडीशी मेसी असेल, दुसरी रूम खूपच जास्त स्टोर रूम सारखी झाली असेल, तर ते एक्झॅक्टली माझं मन, माझी मेंटल हेल्थ डेपिक्ट करते की आत्ता काही कोपरे तुझ्या साईडला अडगळीत ठेवलेल्या आहेस किंवा नॉट डिलिंग विथ इट राईट नाव, बट यू विल हॅव टू. नाही तर ती रूम उगाच या गोष्टींनी ऑक्युपाय होत गेली इतकी की खूप जास्त नंतर तुला डील नाही करता येणार, तर ती आवरायला घे. तर हे मला स्वतःबद्दल जाणवलेल्या गोष्टी जेव्हा मी एकटा राहतो. त्यामुळे लिव्हिंग रूम तर चांगलं आहे, सगळेजण येत आहेत, लिव्हिंग रूम मध्ये बसतायत, अरे छान आहे तुझं घर, हे चांगलं आहे. पण या इतर खोल्या ज्या आहेत तिकडे जेव्हा व्हिजिट करते आणि तिकडे बाकीचे जाणार पण नाही, तू जाणारच त्या खोल्यांमध्ये, तेव्हा तुला कसं वाटणार आहे ते गरजेचं आहे. आणि दॅट इज एक्झॅक्टली हाऊ, जेव्हा मला दिसते एखादी खोली अडगळीची, आय डेफिनेटली अंडरस्टँड की देयर इज वर्क नीडेड टू बी डन ऑन माय ओन सेल्फ, ॲड्रेस दोज इश्यूज.
आणि हे रिफ्लेक्ट होतं. सो त्यामुळे घर तर कम्प्लीट माझी पर्सनॅलिटी रिफ्लेक्ट करते असं मला वाटतं. इवन टू दॅट मॅटर की आय फील की माझी बिल्डिंग खूप साधी आत्ता मी जे राहतो, माझं स्वतःचं घर आहे मुंबईत, मी 10 वर्ष आधी घेतलेलं घर आहे. पण बिल्डिंग बाहेरनं खूप खराब झाली आहे. सगळीकडे ज्या आपण एक एक गोष्टी बघतो, चांगल्या चांगल्या बिल्डिंग्समध्ये असे लिकेजेस आणि तसं माझ्या बिल्डिंगमध्ये पण तो इश्यू आहे. पण घर जेव्हा आतनं बघाल तर खूप प्रेमाने आणि खूप श्रीमंत आहे. श्रीमंत नॉट विथ द थिंग्स, श्रीमंत विथ इट्स मेमरीज, विथ पीपल हू हॅव व्हिजिटेड. त्यांचं हसणं एको होतं नक्कीच. देर आर पीपल हू हॅव गिफ्टेड देअर चाइल्डहुड मेमरीज टू बी केप्ट इन माय हाऊस. म्हणजे एक माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत तिकडे, हू आर लाईक पेरेंट्स टू मी. अम्मा अण्णू म्हणतो मी त्यांना. अम्माने तिचे लहानपणीचे भातुकलीतले खेळणी ठेवलेत. तृप्ती खामकर माझी मैत्रीण, ती ग्रीसला कुठेतरी एका प्रयोगासाठी गेली होती, पिया भेरुपियाच्या, आणि तिकडे तिला कोणीतरी एक सॉव्हिनियर म्हणून एक आयर्न लेडी एक असं एक छोटं एक रेडियमचं असं एक सॉव्हिनियर दिलं होतं. ते तिने येऊन घरी ठेवले की माझं जेव्हा घर होईल तेव्हा मी हे परत नेईन, तोपर्यंत तुझ्या घरी असू दे. असं प्रत्येकाने वेगवेगळे पीपल ट्रॅव्हल ओव्हरसीज आणि घरासाठी आणून ठेवलेल्या गोष्टी आहेत. अशाने ते घर बनले. लोकांचे हसणं रडणं या सगळ्यात पीपल हॅव कम, एक्सप्रेस देअरसेल्व्हज, एव्हरीथिंग हॅज हॅपन्ड इन दॅट हाऊस. आणि again, as I say, this is my mind. This is how people have visited there and they have left. They have some are there. But eventually एक व्यक्ती त्यात कॉन्स्टंट राहते जी मी आहे. सो असं हे घर कम्प्लिटली डेपिक्ट करतं. मी जे म्हणत होतो की बिल्डिंग बाहेरनं बेसिक असेल, फार काही खास नाही, पण जसं तुम्ही आत जाल, घरात आत याल तेव्हा की ओ वाव, हे छान आहे घर, किती मस्त घर आहे. आणि दॅट इज वॉट आय थिंक रिफ्लेक्ट्स अबाउट मी. विथ ओव्हरऑल जे एक कोणाला मी आवडत असेल किंवा हॅव मी बी विथ एक्सटेरियर किंवा नसेल जरी, तर इट्स जस्ट द एक्सटिरियर थिंग. आय नो हाऊ रिच आय एम इनसाइड अँड दॅट्स माय बिगेस्ट स्ट्रेंथ अँड आय ट्राय टू मेंटेन अँड वर्क ऑन इट. डेफिनेटली त्याचबरोबर त्याच्यात कम्फर्ट होणं गरजेचं नाहीये, की या गोष्टी सुद्धा इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत याची सुद्धा जाणीव आहे, की तेवढ्याच ह्यांनी गोष्टी अपग्रेड स्वतःचं पण आयुष्य करायला पाहिजे. सो दॅट्स अ कॉन्स्टंट लर्निंग प्रोसेस अँड दॅट इज व्हॉट इज ऑन राईट नाऊ. वाव, तुझ्या घरात मी बघितले खूप ग्रीन्स आहेत, खूप झाडं आहेत आणि तू खूप प्रेमाने ती लावली आहेस. अरे खूप वेळा असं होतं की आता तू तर आय एम शुअर शूटला वगैरे बाहेर जात असशील किंवा देयर वुड बी लॉंग पिरियड्स ऑफ टाइम जिथे तू घरी नाही आहेस. झाडांकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष होतं यार. पण तुझ्या घरी इतकी झाडं आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुला घरातल्या कोणत्या बेसिक गोष्टी करताना खूप मजा येते? म्हणजे कधी कधी फॉर मी भांडी घासायला मला खूप मजा येते आणि ओनली आय नो की मला किती मजा येते. हे मी एक्सप्लेन नाही करू शकत किंवा हे फॅन्सी ते नाही की लॉकडाऊन मध्ये सगळे करायला लागले वगैरे, असं पण नाहीये. इट्स जस्ट लाईक इट्स सो थेरप्युटिक. लाईक यू सेड ना, तू घराबद्दल जे बोललास की माइंड रिफ्लेक्ट करते, तसं जेव्हा तुम्ही भांडी क्लीन करता आणि इट जस्ट फील्स लाईक यू आर वॉशिंग युअर माइंड ऑल्सो. तर तुझ्यासाठी घरातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायला तुला खूप आवडतं? एक चांगलं आहे की घरातली प्रत्येक गोष्ट मी करू शकतो आणि याचं कम्प्लीट श्रेय माझ्या आईवडिलांचं आहे. आईचं नक्कीच जास्त, कारण लहानपणापासून आईनी कधीच कामांमध्ये काही असं डिस्क्रिमिनेट केलं नाही की अरे मुलांनी ही कामं करायची नाही. आई स्वतः बाबाची कामं करू शकतील ते आई पण करेल, आणि तेवढंच कुकिंग वगैरेचं बाबांनाही जमेल तसंच आम्हालाही आईनी लहानपणापासून शिकवलं होतं. त्यामुळे हे एकूण एक प्रत्येक काम म्हणजे मला नुसतंच हे काय भांडी घासणं, जेवण करणं, घर स्वच्छ ठेवणं हेच नाही, तर शिवणकाम, विणकाम म्हणशील ते सगळं काय. आईकडे मशीन होतं, ते मशीनही आईनी चालवायला शिकवलेलं आहे. त्यामुळे A to Z ही झाडांची आवड सुद्धा आईकडनंच आलेली होती. आणि तुझी आई खूप क्रिएटिव्ह आहे मुळात, कम्प्लिटली मल्टी टॅलेंटेड. सिरियसली इतकं टॅलेंट आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यामुळे तिच्याकडूनच या गोष्टी नक्कीच आलेल्या आहेत. पण झाडांचं तू म्हणशील तर हे नक्कीच वेळ आई करून आलंय आणि ती काळजी मला वाटतं ते घेऊ शकतो. तेवढंच एक डेडिकेशननी काही गोष्टी आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्यासाठी त्याप्रमाणे एफर्ट्स घेता. अगेन इट रिफ्लेक्ट्स युअर मेंटल हेल्थ, कारण की इट इज अ पार्ट ऑफ युअर हाऊस. तर ही जी ग्रीनरी आहे ही आहे, त्या झाडांकडे दुर्लक्ष झालं म्हणजे तुम्ही स्वतःकडे त्याप्रमाणे दुर्लक्ष करताय हे आहे. असं नाही की माझी झाडं कायम चांगली, हे गेल्या काही वर्षांमध्ये मलाही दिसलं की मध्ये मध्ये इग्नोर होत आहेत जी, आणि ते नुसतंच कोणीतरी पाणी घालायला ठेवलं ह्यानी होत नाही. तुम्ही जेव्हा स्वतः
फुलांच्या रोपाला पाणी घालाल आणि त्याला छान, तर दे फ्लरिश डिफरंटली. खूप लोक बोलतात पण झाडांशी. डेफिनेटली येस. आणि बोलताना इट्स नॉट लाईक व्होकल टॉक्स लिटरली. इतक्या गोष्टी शिकवतात झाडं सुद्धा आपल्याला. बऱ्याच वेळेला एखादं झाड ऑलमोस्ट असं हे झालं असेल की आता अरे ह्याची मुळं कुजली आहेत आणि हे गेलंच, पण नाही, यू नीड टू रिपॉट इट, करा परत, आणि त्याला तिथपासून परत सुरुवात येणं, जेव्हा परत एकदा एक अंकुर फुटतो आणि परत एकदा नव्याने ते झाड रोप नव्याने रिबॉर्न होतंय. लाईफ इज सच की कधीतरी असं वाटतं डोंट गिव्ह अप. ॲट द सेम टाइम वेन टू गिव्ह अप हे सुद्धा शिकवलं जातं की ठीक आहे, आता या ह्याच्यात खूप प्रयत्न केले, हे झाड इकडे नाही हे होणार आहे, हे सुकलेलं आहे, इकडे इट इज टाइम टू रिप्लांट और दुसरं झाड, याच ह्याच्यात दुसरं झाड आपण लावू शकतो. त्यामुळे हे जी डिटॅचमेंटची हे आहे हे सुद्धा यातनं कॉन्स्टंट येतं. त्याचबरोबर घरात माझ्याकडे एकही पेट नाहीये, पण इतके पक्षी प्राणी सगळे येतात असं मला वाटतं. मध्ये चिमण्या तर कॉन्स्टंट आहेतच, आणि एक पॅसेज आहे, त्या पॅसेजमध्ये जवळजवळ एक 10 डिलिव्हरीज तरी झाल्यात चिमण्यांच्या. म्हणजे 1-2 घरटी आहेत आणि एक झाल्यानंतर आय हॅव सीन द एंटायर प्रोसेस. आणि तर त्यामुळे ते आहे. कबूतर मला अजिबात आवडत नाही. इट्स वन बर्ड दॅट आय हेट द मोस्ट. पण ते सुद्धा एक कुठेतरी हर्ट, काहीतरी मान आणि हे असं हे झालेलं कबूतर माझ्याच दारात येऊन तिथे बसलंय. अँड देन आय एम लाईक कॉलिंग द बर्ड रेस्क्यू की ओके काय करायचंय किंवा त्या ह्यानी की काय. सो आय डोंट नो, समवेअर दे फील दॅट इट्स अ सेफ प्लेस. मधमाशांचं पोळं एकदा आलं होतं खिडकीत आणि आम्ही घाबरलो होतो जाम सुरुवातीला. काहींनी सांगितलं नाही नाही हे चांगलं नसतं, काढून टाक काढून टाक. मग मी म्हटलं ओके, ते आपण रिलोकेट करण्याचा विचार करू. त्या ह्यानी मी लोक शोधत होतो, तेव्हा कोणी सापडलं नाही. नंतर सवय झाली त्यांची, अँड दे वॉज सो हार्मलेस की खिडकींमध्ये, मोठी अशी खिडकी नाही, छोटी खिडकी, आणि त्यात माझी रोपं ठेवलेली आहेत. तर पाणी घालायला साईडला झाड असं हे करून पाणी घालतोय, तर तिकडे मधमाशांचं पोळे, पण एकही माशी कधीच चावली नाही आणि व्यवस्थित पाणी घालता आलं. इतकं की त्या मे बी राणी माशीलाच लक्षात आलं असेल की इकडे पुढे आता ग्रोथ पॉसिबल नाही आहे, तर त्यांनीच हळूहळू ते पोळं सोडणं आणि त्यासाठी ते डिहायड्रेट करतात, मध त्याच्यातलं काढून टाकतात. ती अख्खी प्रोसेसही पाहिली, टू द पॉईंट सगळे करून ते एक दिवस गेल्या. ते गेल्यानंतर ज्या सुरुवातीला माझ्याकडे हाऊस हेल्प होत्या, ज्या आधी तर घाबरल्या होत्या की नाही नाही तिकडे मधमाशांचं पोळे, मी झाडांना पाणी नाही घालणार. आणि त्यानंतर की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की भाऊ त्या माश्या चालल्या आता, आणि इतका तो कनेक्ट वेगळा एक झाला होता. त्यामुळे चिमणं काय, कबूतर काय, कावळा येतो, A to Z. आता तर मांजर येते आणि मांजर घाण करते पॅसेजमध्ये, पण आता तेही मी शिकलोय. एकतर जेवढं मी हे म्हणतोय सगळं प्राणी प्रेम आणि हे, पण तेवढंच मी नॉन व्हेजिटेरियन सुद्धा आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं इनडिरेक्टली माझ्याकडून ही प्राण्यांची सेवा सुद्धा करून घेतली जाते. त्यामुळे आता कॅट लिटर ट्रे ठेवला, आणि सकाळचं ते काम असतं की लिटर ट्रे, एकही स्वतःची काही मांजर नाही घरी, पण लिटर साफ करणं वगैरे या गोष्टी होतात. तर असं चांगलं आहे. त्यामुळे एकटा जरी राहत असलो तरी हे असंच एक वेगळं कुटुंब नक्कीच आहे. ऑलमोस्ट सहकुटुंब सहपरिवार आहे. तू तुझ्या आईबद्दल म्हणालास, तर त्या एकतर इतक्या शिक्षिका होत्या त्या, राईट, आणि इतक्या त्यांना कलाकुसर करण्याची आवड आहे. आम्ही दरवर्षी गणपतीत बघतो की मूर्ती घडवली जाते घरी आणि या सगळ्या गोष्टी. पण मला एक गोष्ट सांग, तू म्हणालास की तू आईच्या बऱ्यापैकी क्लोज आहेस, आणि बाबांच्याही, पण आईच्या थोडासा जास्त, एक पैसा कदाचित क्लोज आहेस. पण माय क्वेश्चन इज ऍक्च्युअली मोर लाईक, सॉरी काका, की कझन्स मध्ये पण बहिणी आहेत? हो. मला सांग की जेव्हा आपल्या आजूबाजूला, आपल्या इमिजिएट क्लोज सर्कलमध्ये इतर फिमेल्स असतात, किंवा एक मुलगा म्हणून जेव्हा आपण आईसोबत शेअरिंग करण्याचा तो पॅसेज ओपन असतो, आपण करू शकत असतो, तेव्हा डज इट हेल्प यू बिकम अ बेटर मॅन, असं तू नोटीस केलंयस का? डेफिनेटली. एक तर आई शिक्षिका असल्यामुळे इतक्या गोष्टींवरती फ्रीली बोलणं झालंय लहानपणापासून. आज जो स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं आहे हे जर मी शिकलोय तर मी माझ्या आईकडून शिकलोय. म्हणजे कधी चुकून बाबा काही चुकीचे वागले असतील तर आईने काय शिकवलंय, हे तू तुझ्या आयुष्यात वागणार नाहीस. तुझ्या आयुष्यात तुझी सहचारिणी आल्यानंतर, बायको आल्यानंतर तू असा कधी वागणार नाहीयेस. तेच काही चांगल्या गोष्टी असतील तर हे बाबांनी किती चांगलं केलं, हे दोन्ही सांगणं. त्याचबरोबर इवन ॲज वी वर अडल्टिंग, आईनी इतकं चांगलं. एक दिवस आईनी बोलवलं आणि आता जसं 18 नंतर एक काळ, तर आईनी विचारलं, आता आयुष्यात मुली येतात, मुलींशी बोलतोस, मुलींशी भेटतोस, विचार काय येतात, कसे विचार येतात, हाऊ डू यू हँडल दोज. हे इतकं छान होतं आणि इतकं रिस्पेक्टफुल होतं.
तिकडे तिने रिस्पेक्ट करणं हे गोष्ट खूप चांगली आईने शिकवलं. त्यामुळे जेव्हा ओव्हरऑल बाहेरची जी सोसायटीमधली काही मुलं असतील, जर मुलींबद्दल वायफळ काही बोलत असतील ते आवडायचंच नाही. त्याचा त्रास व्हायचा, कारण आईने जाणीव करून दिली होती तुला बहिणी आता, आणि तू जसं इतरांच्या मुलींबद्दल बोलणार आहेस, वागणार आहेस, तुझ्या बहिणींबद्दल तसंच त्याही गोष्टी होऊ शकतात, त्याची जाणीव राहू दे. त्याचबरोबर आईबद्दल जर कधी काही चुकीच्या काही बसमध्ये इन्सिडेन्सेस वगैरे झालेले आहेत, आईने घरी येऊन ते शेअर केलेत, तेव्हा डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि त्यामुळे झालंय की इतकं छोट्या छोट्या गोष्टी आहेत आज या सगळ्या, आणि एकदम कोअरमध्ये आहेत त्या. म्हणजे इतकं की आज माझ्या भाचींवरती पण खूप प्रेम आहे. आज 13-14 वर्षांच्या भाच्या आहेत माझ्या, आणि लहानपणी ज्यांना मोकळेपणाने हक करायचो, मांडीत घेऊन बसायचो, ते आता तो कम्फर्ट हळूहळू चेंज होतो. इवन बिफोर हगिंग देम. आमची फॅमिली तर खूपच जास्त फिजिकल आहे. म्हणजे आज भावंड आम्ही, माझा भाऊ कॅनडाला असतो रोहित, तो आल्यानंतर आत्ता एअरपोर्टवरती त्याला पिकअप केलं. यू शुड हॅव सीन त्यांनी जी मिठी मारली, लिटरली कुशीत होता तसं, म्हणजे कडेवर घेतलं होतं ऑलमोस्ट. असं 1-2 मिनिटं तरी तो मोठा माझा भाऊ, लहान माझ्यापेक्षा पण 30 वर्षाचा, पण अशी ही मिठी, इतकं बॉन्ड. आम्ही एकमेकांना तंगड्या टाकून झोपू, बहिणींच्या मांड्यांवरती डोकं ठेवून झोपू, कमाल बॉन्ड आहे. पण आज माझ्या भाच्या मोठ्या होत आहेत, त्यांचे वेगळे इमोशन्स असू शकतात. सो इवन बिफोर आय हग देम, त्यांना एक मिठी मारायच्या आधी आय स्टील आस्क देम क्यू आर यू कम्फर्टेबल हगिंग. त्याच्यात नाही आलं तर आय डू नॉट हग देम. माझी थोडं एक मध्ये एका भाचीला ऑकवर्ड असं आलं होतं, हक करताना फक्त डोकं टेकवणार. आय एम लाईक ओके विथ इट. ते तर ते ठीक आहे, हळूहळू हा कम्फर्ट क्रिएट होईल. आणि हा ऍक्सेप्टन्स आला पाहिजे. हे कुठून आलं तर लहानपणी आईनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. दॅट इज वेअर युअर टीचिंग अगेन की कन्सेंट या गोष्टी बेसिक आईनी त्यावेळेला इनडिरेक्टली शिकवल्या होत्या. त्याचबरोबर इतक्या बहिणींबरोबर वाढल्यामुळे हे सगळे त्यांचे इमोशन्स आम्ही कुठल्याही गोष्टीवर बोलू शकतो. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आयुष्याबद्दल असो, फिजिकल इंटिमसीबद्दल असो, एनिथिंग, कुठल्याही गोष्टीवर आम्ही बहीण भाऊ एकमेकांशी बोलू शकतो. आणि हाच कम्फर्ट गरजेचा असतो. आज त्याच्यामुळेच मग साधं पिरियड्सबद्दल असेल, इतकं काय काय माहिती आहे, इमोशनल टर्मॉइल्स काय होतात त्याचीही जाणीव असते. त्याचबरोबर त्यांनाही हे माहिती आहे की ओके, ह्याच्यात भाऊ किती परीने आपल्याला हेल्प करू शकतात. आणि हा एक ओव्हरऑल हा वी आर ब्लेस्ड ॲज अ फॅमिली, कारण काय हा जो बॉन्ड आहे ना, त्याच्यामुळे ही आमची बिगेस्ट स्ट्रेंथ आहे. आणि त्याच्यानंतर आमचे ॲडॉन्स येतात, आमचे लाईफ पार्टनर्स येतात. त्याच्यामुळे आमचं कोर इतकं स्ट्रॉंग आहे की हे सगळे आहेत, हे क्लोज आहेतच, पण आमचं कोर हा आहे. आणि तेच तेवढे एकमेकांवर आम्ही कम्प्लीट डिपेंडेंट नाही होत की आत्ता माझ्यासाठी ही बहीण असलीच पाहिजे, हा भाऊ असलाच पाहिजे, असं काही नाहीये. इट्स ओके, वी नो इन आवर कोर दॅट वी आर देअर फॉर इच अदर, आणि हा बॉन्ड कधीच तुटणार नाही. सो ब्लेस्ड विथ दॅट. आणि या अपब्रिंगिंगमुळेच आज ओव्हरऑलच बाहेर वावरताना स्त्रियांशी, मुलींशी कसं वागायचं, तो रिस्पेक्ट देणं हे शिकलोय. त्यांनी कधी कधी चांगलंही वाटतं, पण कधी कधी गैरसमजही होतात. बिकॉज द वे यू ट्रीट वुमेन ॲट टाइम्स इट इज टेकन इन टू कन्सिडरेशन किंवा फ्लोटिंग. आणि ते नाहीये. म्हणजे साधत साधं असो, कार डोर ओपन करणं, दार पकडणं, बाकी सगळ्या गोष्टी रिस्पेक्टफुली काही एक विचारणं असेल, किंवा द वे यू ट्रीट मेन डोंट ट्रीट विमेन लाईक दॅट. आणि ते कुठेतरी जर झाल्यानंतर हा एवढ्या काय गोष्टी करतो, मे बी आय एम स्पेशल, मे बी इज इन लव्ह विथ मी, आणि असं होतं नाही. दिस इज माय बेसिक. दिस इज बेसिक. मी प्रेमात असल्यावर मी खूप वेगळ्या गोष्टी करेन, हे नाहीये. इट विल बी 10 times more, बट दिस इज माय बेसिक. तर त्यामुळे हे गरजेचं आहे. पण तिकडे मला वाटतं कुठेतरी मुलींची मदत असायला हवी. ॲज इन इफ यू सी गुड डीड्स, नॉट नेसेसरी की तुमच्या थँक्यूनी काही फरक पडतो, किंवा त्या थँक्यूसाठी केलं जातं नाहीये, मी तरीही करणारच. पण वी नीड टू एक्नॉलेज गुड डीड्स मोर, आणि जे आपण करत नाही. म्हणजे मला एक आठवतंय, जिममध्ये जात असताना एक मुलगी होती लिफ्टमध्ये, आणि मी लिफ्टमधून बाहेर पडताना मी पुढे होतो, पण मी लिफ्टचं दार होल्ड करून ठेवलं आणि तिला जाण्यासाठी हे केलं. तर नुसतं दार ओपन केलं, काही खूणही नव्हती केली, आणि ती माझ्याकडे बघून की काय जा. So I just didn't understand ki what is this behavior. But then I realized she could have had a bad experience काहीतरी, की त्याच्यानी काहीतरी हे असेल. पण तरी ॲट द सेम टाइम आय हॅव सीन पीपल, जे कोणीतरी दार उघडले, यू विल वॉक इन लाईक ओके डन, एक थँक्यू, एक थम्सअप, कितीसा वेळ जातो. इफ वी कंप्लेन अबाउट की इतक्या चुकीच्या गोष्टी आहेत, हे नाही टीट, पण मग चांगल्या गोष्टींबद्दलही तेवढं जास्त बोलणं गरजेचं आहे. आणि हे मुलींनीच काय, सगळ्यांनीच मला वाटतं, रस्ता क्रॉस करताना एखादी गाडी थांबत नाही, कसे हे जातात, ह्यांना रिस्पेक्टच नाही आहेत, सिनियर सिटीजनचा रिस्पेक्ट नाही, हे नाही, आपण सगळं बोलतो. पण एखादी गाडी थांबल्यानंतर कितीसा वेळ लागतो एक हात दाखवायला, थँक्यू पण नाही, काय
आय सॉ व्हॉट यू Acknowledge you, डिड, yeah. दॅट्स इट. Automatically it motivates that person to do it more. Correct. So I think we need to acknowledge good deeds more, which are कमी आहेत आत्ता जगात, पण पीपल आर ट्राईंग, आणि ते वाढवण्यासाठी त्याची चर्चा जास्त व्हायला पाहिजे. जसं ट्रोलिंगच आपण म्हणतो की जशा वाईट कमेंट्स, वाईट हे गोष्टी घडत असतात, त्याला किल करण्याची चांगली पद्धत आहे, चांगल्या कमेंट्स अजून टाका. खूपच डायव्हर्ट झालो मी टॉपिकवरती, पण आय जस्ट रिअलाइज दॅट की एखाद्या पोस्टवरती वाईट कमेंट्स येत असतील आणि हे लक्षात आलं कोणीतरी ट्रोल होतंय, तर आपण नुसतं ते वाचून थांबणं गरजेचं नाहीये, कारण वी आर एंटरटेनिंग दॅट इन अ वे. इन्स्टेड मग त्याच्यावर चांगल्या कमेंट्स इतक्या जास्त पडू द्यात की त्या इग्नोर होतील. तर ती प्रत्येकाने त्या ह्याच्यात एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. वाईट गोष्टींना, वाईट प्रवृत्तींना कसं थांबवू शकतो किंवा कसं कमी करू शकतो, तर चांगुलपणा वाढवून. सो आय थिंक वी शुड ऑल डू दॅट, आणि आय एम ट्राईंग, आय एम ऑल्सो लर्निंग. नॉट दॅट 100% होत आहेत, पण या गोष्टी आहेत जे एकंदरीत कमिंग बॅक की आईची बेसिक शिकवण, प्राचीताई, माझ्या आयुष्यात ज्या स्त्रिया आल्यात एक त्यांच्याकडून खूप छान शिकत गेलो आयुष्यातनं, आणि दे हॅव हॅड अ व्हेरी नाईस इन्फ्लुएन्स ऑन माय लाईफ. माझ्या प्रिन्सिपल सिस्टर ट्रीजा, सगळेच ह्याच्या आयुष्यावरती एक मेन आज जी पर्सनॅलिटी घडली आहे त्यांचं श्रेय कम्प्लिटली या स्त्रियांना आहे. आणि तू खूप चांगलं म्हणालास की चांगल्या गोष्टी मॅग्निफाय करणं आजच्या काळात खूप गरजेचं आहे. हाही एक कॉन्शियस चॉईस आहे की चांगलं दिसत असेल तर त्याला अजून काय म्हणतात तसं अजून मॅग्निफाय करणं, अजून मोठं करणं, एक्नॉलेज. आय जस्ट फील, आणि जे इतर कंट्रीजमध्ये सुद्धा होतं, आणि ते आणि किती छान वाटतं. परदेशात गेल्यावर आपल्याला असं होतं ना की अरे यार त्यांनी गाडी थांबवली यार, आणि आपणही तिकडे एक्नॉलेज करायला शिकतो. मग आपल्या देशात आल्यावर का नाही एक थम्सअप, असं नाही थँक्यू वगैरे, हे पण काही नाही की थांबल्याबद्दल. आणि किती जण करतात, म्हणजे मी पाहिले म्हातारी लोक, त्यांना लक्ष येतं पण आपल्या तरुण पिढीला का नाही लक्षात येत. रस्ता क्रॉस करताना बरेच जण की थांबली गाडी आणि एक हात करून जातील. इट्स अ नाईस फिलिंग. नॉट दॅट आय एम डुईंग गुड डीड फॉर दॅट, बट इट मेक्स मी स्माइल की ओ नाईस, आणि आय वॉन्ट टू डू इट मोर. तर हे प्रत्येकाने आपण करायला पाहिजे असं वाटतं नक्कीच. करेक्ट. तू आता मगाशी बोलताना लाईफ पार्टनरचा मुद्दा काढलास. मी अजिबात विचारणार नाहीये स्टेटस, सॉरी गाईज, पण मला एक गोष्ट डेफिनेटली विचारायची आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या आजूबाजूची माणसं सतत विचारत असतात की तुला कशा पद्धतीचा जोडीदार हवाय किंवा तुझ्या जोडीदारात काय काय असलं पाहिजे. हा विचार बऱ्याच वेळेला आपणही करतो की अरे ज्याच्यात हे नाही, अरे मला ते पण हवं होतं, अरे तसं नाहीये वगैरे. पण आपण हा विचार खूप कमी वेळा करतो की आपल्याला कसं पार्टनर असायचंय मुळात आयुष्यातच. तर तू कधी असा विचार केलायस का, आणि इन दॅट केस आत्ता या घडीला तुला व्हॉट काइंड ऑफ अ पार्टनर वुड यू लाईक टू बी? तुला तुझ्यात काय असं वाटतं असलं पाहिजे ॲज अ गुड पार्टनर? आय फील गिव्हिंग फ्रीनेस टू ग्रो, फ्रीनेस टू बी इज द बेस्ट थिंग. नाव जेव्हा आपण म्हणतो की लेट द पर्सन बी, आहात तसं ॲक्सेप्ट करा, हे कम्प्लिटली होत नाही. फॉर द गुड डेफिनेटली चेंजिंग इज ऑलवेज बेटर, पण तरी लेट द पर्सन बी. इवन ॲज अ पार्टनर आपण म्हणताना लाईफमध्ये जशी ती कम्पॅटिबिलिटी आहे का, माझं त्यावरती काम केलं पाहिजे. आत्ता कदाचित ज्या वयात आपण आहोत त्या ह्याच्यात खूप जास्त काम करून मग मी चेंज होऊन तुझ्यासाठी असा बनेन, तू चेंज होऊन माझ्यासाठी असं, हे होणार नाहीये. थोडाफार फरक पडेल, काय आपण म्हणतो ते 19-20 फरक होऊ शकेल, किंवा 10-20% फरक पडू शकेल. त्यामुळे लेट द पर्सन जस्ट बी, लेट मी बी माय सेल्फ अँड सी इफ वी आर कम्पॅटेबल, इफ थिंग्स वर्क. नक्कीच त्याच्यात जसं म्हटलं वेव्ज आहेत, त्याच्यात थोडेफार चेंजेस होतील, ते आपण करू शकतोय का आशयाने. पण आय वुड लाईक टू बी अ पर्सन हू विल नॉट ॲड एनी इमोशनल ड्रामा फॉर शुअर. की मला तुझ्या आयुष्यात कुठलाही इमोशनल ड्रामा ॲड करायचा नाहीये, आणि जर मी तो करत असेल तर प्लीज लिव्ह मी. आय शुडंट बी देअर इन युअर लाईफ इफ आय एम ॲडिंग दॅट ड्रामा. त्यामुळे आय वुड वॉन्ट टू बी दॅट पार्टनर जो कायम आय वुड बी हॅपी टू सी हर ग्रो. जे आईबाबांकडून किंवा त्यांच्या थोड्याफार चुकांकडून असेल की कुठे अजून बाबांनी सपोर्ट करायला पाहिजे होता, कुठे आईनी बाबांना सपोर्ट करायला पाहिजे होता, या दोघांचे त्या ह्याच्यातनं शिकलेल्या गोष्टी आहेत की एका रिलेशनशिपमध्ये एकमेकांना ग्रो होण्यासाठी प्रोत्साहन देणं, त्यांच्या सक्सेसमध्ये खुश होणं, इगो साईडला ठेवून ट्रूली बिलिव्हिंग इन इक्वालिटी हे असलं पाहिजे. आणि दॅट विल डेफिनेटली बी देअर. गिव्हिंग फ्रीडम इज नॉट ओनली अबाउट तुला काय हवं ते कर अशा आहे, तो रिस्पेक्ट एकमेकांचा, जस्ट अबाउट लॉयल्टी ऑल्सो. खूप लोकांना फ्रीडम म्हणजे बऱ्याच वेळा खूप मिसअंडरस्टूड टर्म वाटते की अच्छा तुम्ही काही करायचं आणि तरी तुम्हाला रिलेशनशिप पाहिजे. हा ऍक्च्युली मुद्दा डोक्यात आला नाही, बट यू आर सो राईट. फ्रीडम म्हटल्यानंतर पहिलं डोक्यात ते येतं की फ्रीडम हे, तर ते नसून इट इज अबाउट एव्हरीथिंग. फ्रीडम टू चूज युअर करिअर, फ्रीडम टू वेअर व्हॉट यू वॉन्ट, आणि त्याचबरोबर एक आपली हे
ठेवणं म्हणजे की ॲट द सेम टाइम वी नो वॉट वी आर डुईंग. यू आर अ मच्युअर अडल्ट, यू नो वॉट यू वॉन्ट टू वेअर, वॉट यू डोंट वॉन्ट टू वेअर, इट्स ओके. आणि आय वॉन्ट यू टू बी दॅट पर्सन. त्याच्यात मी गोष्टी नाही बदलणार आहे. सिमिलरली आय नो इफ यू आर चेंजिंग, इफ यू हॅव सम व्ह्यू पॉइंट्स, डेफिनेटली ॲज पार्टनर शेअरिंग इज ओके, बट नॉट की हे या गोष्टी केल्याच पाहिजेत, हे असं वागलंच पाहिजे, हे नक्कीच नाही. या सो त्यात मला कम्प्लिटली एक इंडिपेंडन्स देऊन जशी व्यक्ती आहे तशी स्वीकारणं, किंवा नसेल होत तर न स्वीकारणं सुद्धा, की ह्याच्यात तू नको बदलूस. पण हे नाही होऊ शकत आहे. हे कदाचित ते चुकीचं वाटेल पर्स्पेक्टिव्ह, पण विथ पास्ट रिलेशन्स आणि सगळं, की एका पॉईंट नंतर ती स्ट्रेंथ जाते. हे मी खूप एक चांगलं किंवा वाईट असेल पण शिकलोय, ते म्हणजे आपण इतरांना नाही बदलू शकत. यू कॅन ओनली चेंज युअर सेल्फ. त्यामुळे आय डोंट वॉन्ट यू टू चेंज, आय कॅन चेंज. मग तुमच्या काही चुकीच्या गोष्टी असतील किंवा तुम्ही चुकीच्या वेळी मला ट्रीट करत असाल, ऑटोमॅटिकली माय पर्सनॅलिटी इज गोइंग टू चेंज टुवर्ड्स यू, बिकॉज आय कॅन चेंज माय सेल्फ. तेवढ्याच चांगल्या गोष्टी होत असेल तर त्याप्रमाणे तो चेंज होणार आहे. त्यामुळे आय डू नॉट विश टू बी अ पार्टनर हू वुड आस्क फॉर चेंज. आय वुड बी द पार्टनर हू वुड बी माय बेस्ट सेल्फ अँड गिव्ह यू द फ्रीडम अँड जस्ट ग्रो. दॅट इज सो अमेझिंग. आणि मला वाटतं असं जेव्हा एखादा माणूस वागतो तेव्हा समोरून नॅचरली त्या वेव्हलेंथच्या रिॲक्शन्स यायला लागतात. आणि कधी कधी जो बदल तुम्ही मुद्दामून करायला जाता आणि होत नाही, तो तुम्ही काहीही न करता नॅचरली होतो. ऑल्टर व्हायला लागतात. सॉरी टू कट यू, पण मला आता बोलता बोलता आम्ही दोघी मधला एक डायलॉग आठवला, आणि विच वॉज व्हेरी टफ टू डायजेस्ट, बट इट इज सच अ लवली डायलॉग. प्रियाच्या तोंडी तो डायलॉग आहे, जे प्रिया म्हणते की समोरच्यावर इतकं प्रेम करावं की त्याला स्वातंत्र्य द्यावं, आपल्यावर प्रेम न करण्याचं सुद्धा. And I was like, that is freedom. You're free to not even love me. If I love you, that's enough. To the point. That is actually enough. So I know it is very tough to digest. असं होत नाही असं नक्कीच वाटत असतं. पण if we achieve that, that is love. की माझं प्रेम आहेच ना, त्या कोणत्या ह्याच्यावर तू हे केलं तर माझं प्रेम आहे. आणि दोन गोष्टी आहेत, आय लव्ह यू बट कॅन आय लिव्ह विथ यू. म्हणजे हे कितीतरी मला वाटतं हे, या सो हे ऍक्सेप्टन्स झालं. आय कॅन लव्ह यू बट फ्रॉम अ डिस्टन्स, आय कॅन नॉट लिव्ह विथ यू, अँड दॅट्स ओके ॲज अन ऍक्सेप्टन्स. इट्स ओके, बी फ्री अँड सेट देम फ्री ऑल्सो. यू कॅन स्टील कीप लव्हिंग देम, बट दॅट इज इट मे बी. गाईज, एवढे ट्रूथ बॉम्ब्स या एपिसोडमध्ये आहेत की मला कळतच नाहीये की काय रिॲक्ट करावं. बट दिस इज सो ट्रू. दिस इज सो ट्रू. खूप वेळा अशा अट्टहासात पण रिलेशनशिप्स खूप स्पॉईल होतात, की दोन माणसं एकमेकांवर प्रेम करत असतात, दोघांनाही माहित असतं की दे कांट लिव्ह विथ इच अदर, बट जस्ट द फिअर की दे कॅन नॉट मे बी लिव्ह विदाउट इच अदर, दे कीप कंटिन्युइंग. आणि मग ते इतकं मेज होऊन जातं की त्या प्रेमाचा पण सत्यानाश होऊन जातो मधल्यामध्ये. मग एका काकांनी खूप चांगलं सांगितलं होतं, कुठलीही व्यक्ती, इज शी ॲडिंग हॅपीनेस इन युअर लाईफ? शी इवन पेरेंट्स असो कोणी, दे ॲडिंग हॅपीनेस टू युअर लाईफ? If not, let them go. And similarly, they have the choice to do so also. त्यामुळे we should add in each other's life is happiness, calmness. To a certain extent, there is chaos that is going to be. पण to what extent? तो ओव्हर द बोर्ड नाही गेला पाहिजे. कारण की आज मला वाटतं ज्या एरामध्ये आपण आहोत त्याच्यात एव्हरी इज हँडलिंग सम ऑफ द अदर स्ट्रेस. कोणाचंच आयुष्य 100% परफेक्ट कधीच नव्हतं, आत्ताही नाही आहे. कोणीही 100% खुश नाही. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे तोही खुश नाही, ज्याच्याकडे कमी पैसा आहे तोही खुश नाही. एव्हरीवन, देयर इज हार्डली पीपल हू आर रिअली हॅपी अँड कंटेंटेड इन देअर लाईफ, अँड इवन इफ दे आर, इट इज नॉट कॉन्स्टंट. त्यामुळे ती कन्सिस्टन्सी नाही आहे. तर त्यामुळे हे असताना इट्स लाईक जस्ट लिव्ह अँड शेअर हॅपीनेस. इफ यू कांट, देन जस्ट be with yourself and be happy. True. मला आपण मगाशी आपला इंटरव्ह्यू सुरू होण्याच्या आधी, ऍक्च्युली गप्पाच, इंटरव्ह्यू कायच आता येत आहे, गप्पा सुरू होण्याच्या आधी आपण हॅमलेट बद्दल बोलत होतो. आणि मला आवर्जून त्या नाटकाच्या प्रोसेस बद्दल तुझ्याशी बोलायचंच आहे, कारण मला असं वाटतं खूप कमी हा प्रश्न विचारला गेलाय तुला. फिल्म्स बद्दल ऑफकोर्स इट्स देअर, पण हॅमलेट सारखं नाटक एकतर आयकॉनिक इन इटसेल्फ, द टेक्स्ट मुळात, त्यानंतर इतकी क्रेझी कास्ट की सगळेच खूप कमाल, आणि चंदू सरांचं दिग्दर्शन. तर तुझ्यासाठी ती प्रोसेस काय होती, आणि या नाटकाच्या आधीचा भूषण ॲज अन ॲक्टर आणि माणूस, आणि या नाटकाच्या नंतरचं तुला तुझ्यात काय बदल जाणवले? एक, मला लहानपणापासून नाटक करायला आवडायचं. म्हणजे हे असं नाही झालं की अचानक एक दिवस आपण जरा बरे दिसतो किंवा ही इंडस्ट्री चांगली दिसतेय
लाईमलाईट आहे तर त्यामुळे इकडे आपण काहीतरी प्रयत्न करून बघूया असं नव्हतं. मला लहानपणापासून इंटर स्कूल कॉम्पिटिशन्स, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचो. शाळेतल्या टीचर्स, प्रिन्सिपलला माहिती असायचं की माहिती होतं की हा पुढे जाऊन ॲक्टरच होईल. रॅदर मला सांगितलं होतं की तू अभ्यास करायचा तेवढा कर, शिकायचं तेवढं शिक, डिग्रीज घे, पण तू ॲक्टिंग सोडू नकोस. प्लीज पर्स्यू युअर टॅलेंट. हे माझ्या प्रिन्सिपलनी मला सांगितलं होतं आणि ते आता घरात गणपतीच्या एका स्क्रीनिंगला त्यांना मी बोलवलं होतं. सो दॅट वॉज अ लव्हली मोमेंट फॉर मी. पण हे असल्यामुळे कायम हे होतं की मला ॲक्टर तर बनायचं आहे आणि नाटक वगैरे. बरं, त्यातून मी शाळेत असताना सगळ्यात बुटका होतो. कॉलेजमध्ये हळूहळू हाईट वाढायला लागली. सगळ्यात बुटका, वर्गात सगळ्यात बुटका. काय केलंस तू असं? सायकलिंग, स्विमिंग कदाचित, आणि माहित नाही की हळूहळू काय उंची वाढली, पण समहाऊ जस्ट ब्लेस्ड की ती उंची वाढली. आणि तेव्हापासून हे जे होतं कॉन्स्टंट की आयुष्यात नक्कीच आपल्याला ही कला जोपासायची आहे. तर त्यात आधी थिएटर जे होत होतं ते हळूहळू थांबून नंतर फिल्म्सची सुरुवात झाली आणि त्याच्यात कुठेतरी मी हरवलो. जे आधी कॅरेक्टर्स क्रिएट करायचो नाटक करत असताना ते हरून गेलो होतं आणि लिमिटेड त्याच रोल्सकडे त्याच व्ह्यू पॉईंटनी बघणं असायचं. म्हणजे इतकं की भूषण कसं काम करेल याच्यात किंवा त्या एखादा रोल आला तर मी काय करीन त्यात हा विचार करायचो आणि मग त्याप्रमाणे मी एक्सप्रेस करायचो. बरं, त्यातून आय एम नॉट अ व्हेरी एक्सप्रेसिव्ह पर्सन इन लाईफ. म्हणजे जसं मी म्हटलं, आनंद झाला खूप न दाखवायचं, दुःख, त्याप्रमाणे देन अकॉर्डिंग टू द कॅरेक्टर एक्सप्रेसिंग अकॉर्डिंगली. आणि एव्हरी कॅरेक्टर फेल सिमिलर. म्हणजे म्हणून तू एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत. आणि तेच मला लक्षात आलं जेव्हा आई कामं बघायची तेव्हा ती म्हणायची, अरे तू काम करतोय असं वाटतच नाही, असं वाटतं तूच आहेस. आणि मला ते खटकायचं. म्हटलं नाही, आपण नाही वाटलं पाहिजे, दिस शुड बी अ डिफरंट कॅरेक्टर. पण हे सुद्धा कळत नव्हतं की ते कसं अचीव्ह करू आणि त्याची मदत हॅमलेट मुळे झाली. चंदू सर ॲज अ डिरेक्टर हे खूप अप्रतिम आहेत हे माहितीच होतं. आम्ही दोघीमधलं त्यांनी काम पाहिलं, थँक्स टू प्रतिमाताई, की तिच्यामुळे आम्ही दोघीमधलं त्यांनी काम पाहिलं आणि त्यांनी मला हॅमलेट मधल्या लेअर्टीसाठी विचारलं, हू इज गोना लेट दॅट ऑपॉर्च्युनिटी गो. म्हणजे एकतर मला माहिती होतं इतकं चांगलं शिकायला मिळणार आहे. मी सरांना जाऊनही सांगितलं, म्हटलं तुम्हाला ओरडायचं तेवढं ओरडा, शिव्या घालायच्या तेवढ्या शिव्या घाला, पण मला शिकायचं आहे तुमच्याकडून अँड आय विल गिव्ह माय 100%, दॅट इज इट. बट आय थिंक ॲट द सेम टाइम त्यात सुद्धा ती एक प्रोसेस होती आणि त्यात मी शिकलो एक वेगळं कॅरेक्टर कसं उभं करायचं. लेआर्टिस्ट हा अजिबात माझ्यासारखा नाहीये, एवढ्या एक्स्ट्रीम विचारांचा नाहीये, एवढा जास्त पॉझिटिव्हही नाहीये, इतक्या त्याच्या ज्या शेड्स आहेत तेवढ्या त्याप्रमाणे रिॲक्ट होणारा मी अजिबात नाहीये. पण ते कॅरेक्टर डेव्हलप करताना एक वेगळा दृष्टिकोन सापडला, एक वेगळं कॅरेक्टर कसं उभारायचं हे त्यांच्याकडून शिकलो. पण आय थिंक दॅट वॉज द लास्ट टाइम आय एव्हर ट्राईड टू इम्प्रेस अ डिरेक्टर. म्हणजे काय तर माझ्या कामानी डिरेक्टर इम्प्रेस व्हायला पाहिजे. आज चंदू सरांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय तर ही शुड नेव्हर फील की अरे यार हे काय, हे चांगलं नाही काम करत आहे. तर त्यांना मला इम्प्रेस करायचंय की मी किती छान काम करतोय. मी त्या ह्याच्यात तरी सुद्धा अडकलो होतो प्रयोग करताना. पण स्वाभाविक पण आहे सुरुवातीला कदाचित, पण तेच शिकत गेलो. कारण मी हे चालू असताना सुद्धा खूप वेगवेगळे ऍक्टिंग वर्कशॉप्स करत होतो आणि ते करून एक बेस्ट होतं जे आपण प्रयोग म्हणतो ते मला या प्रयोगांमध्ये प्रयोग करायला मिळायचा त्याचा, की आज ही टेक्निक शिकलोय जर आहे. तर चेष्टेत बाकीची कास्ट चिडवायचे मला की आज काय नवीन ट्राय करणार आहेस तू, आज काय शिकून आलायस. बट शेवटच्या प्रयोगापर्यंत मी काहीतरी शोधत होतो आणि दॅट वॉज अ प्रोसेस आणि ती एन्जॉय केली. आणि तेव्हापासून माझ्या परफॉर्मन्सेसमध्ये मला चेंज जाणवला. एक जसं मी म्हटलं की डिरेक्टरला इम्प्रेस करण्याचं की आपलं काम आवडावं हे करत असताना ते पात्र कुठेतरी आपण जगत नाही आहोत ह्याची जाणीव झाली. जे नंतरच्या कामात की ओके या डिरेक्टरनी ऑलरेडी तुझ्यावर विश्वास दाखवलाय, ही इज ऑलरेडी इम्प्रेस्ड, या तर आता यू जस्ट लिव्ह द कॅरेक्टर, दॅट्स इट. तू ते पात्र जग. आणि ते पुढे केलं. त्यानंतर गोंदिया अलारे सारखी वेबसिरीज आली. अंकुर काकतकर हा माझा मित्र, सिम्बायोसिसमध्ये आम्ही एकत्र होतो. पुरुषोत्तम करंडक आम्ही एकत्र गेलो होतो. त्याला मी स्टेजवरती काय करतोय माहिती असल्यामुळे त्यांनी गोंदिया अलारे ऑफर केली. बट ॲट द राईट टाइम जेव्हा जस्ट हॅमलेट चांगले प्रयोग झाले होते, सरांकडून भरपूर शिकलो होतो आणि त्यानंतर गोंदिया अलारे झालं. गोंदिया अलाऱ्यानंतरपासून जे एक रोल्स आले, जरी ते साधे रोल्स, साधे म्हणजे माझ्यासारखेच रोल्स असतील, तरी मी त्यांच्याकडे बायोपिक म्हणून बघायला गेलो. म्हणजे आज घरात गणपती असो किंवा जुनं फर्निचर असो, अभय असो किंवा केतन असो, त्यांची पण एक बायोपिक आहे अशाच ह्यानी मी पाहिलं की केतन कोणत्या विचारांनी असेल. मी माझ्या आईशी बोलायला एकदम तडफदार आहे लगेच की हे बरोबर, हे चूक, हे बोलणार आहे मी, पण केतन तसा नाहीये. तर का तसा घडला असेल, मग त्याची ही कॅरेक्टर
कॅरेक्टर अख्खं उभं करण्याचं. तेवढंच अभय त्याप्रमाणे उभं करणारं एक कॅरेक्टर होतं. माझ्या आईवडिलांवर खूप प्रेम आहे. आजही बाबा रँडमली येतील, मांडीवरती डोकं ठेवतील, टी व्ही बघू आम्ही एकत्र, मध्येच पाप्या काय घेऊ, जे आपण म्हणतो आईवडिलांना लास्ट आय लव्ह यू कधी म्हटलंय, लव्ह यू वगैरे नसेल, घट्ट मिठी कधी म्हणून जाता पटकन एक कपाळावरती पापी घेऊन जाईन किंवा ते येऊन मिठी मारतील, हे खूप नॅचरली होऊन जातं. तर पण तेच अभय तसा नाहीये. तर मग हे पात्र कसं डेव्हलप करायचं, तर त्याचाही एक बायोपिक म्हणून जर विचार केला आणि त्याप्रमाणे प्रत्येक कॅरेक्टर वेगळं वेगळं उभारत गेलो. त्याच्यामुळेच मला आणि एवढ्या योग्य वेळी मग हे सगळे कॅरेक्टर्स आले जेव्हा मी शिकलो आणि त्यानंतर हे सगळे आले. म्हणून मी म्हटलं की जसं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, इतकी मोठी भूमिका आणि हे कसं जमणार आहे. मला आठवतं इतक्या जणांनी सुरुवातीला त्याच्यावर हे केलं होतं की अरे हा तर चॉकलेट हिरो, हा कसा काय सूट होणार आहे. मी आता तुला विचारणार होतो त्याच्याबद्दल. तर पहिल्या प्रोमोला इतके निगेटिव्ह रिॲक्शन्स होते, मिक्स्ड होते पण निगेटिव्ह. ते सेकंडपर्यंत एकदम पॉझिटिव्ह व्हायला लागले आणि शोज जेव्हा आला टीव्हीवर त्यानंतर तर तुफान प्रेम मिळालं. तर हे अगेन त्यात पण श्रेय तेच होतं, कारण काय मला तेव्हा वाटलं होतं, एका पॉईंटला आधी आलं होतं की लोकांना मी आवडीन का, ऍक्सेप्ट करतील का मला महाराज म्हणून. पण एका पॉईंट नंतर तो विचार केला, म्हटलं करा नका करू, कदाचित मला यापुढे परत कधीच आयुष्यात महाराजांची भूमिका करायला मिळणार नाही. आज मिळालंय, मला जगायला मिळालंय, महाराजांचं आयुष्य जगायला मिळतंय, तर मला ते जगायचंय. तुम्हाला आवडतं नाही ते नंतर आलं. लेट मी डू जस्टिस बाय लिव्हिंग द कॅरेक्टर. आणि ऑल आय डिड वॉज जस्ट लिव्हिंग इन द कॅरेक्टर थ्रू आउट. आणि ऑटोमॅटिकली ते करत असल्यामुळे इतक्या चांगल्या गोष्टी शिकलोय स्वतःच्या आयुष्यात. आज मालिका संपून 4 वर्ष झाली असतील, पण त्यावेळी महाराजांची भूमिका केल्यामुळे जे धडे मी आयुष्यातनं शिकलोय, स्ट्रॅटेजीज प्लॅनिंग करणं असो, कोण आपलंय कोण नाही आहे, काय चालू असेल, या सगळ्या गोष्टी एक प्लेझंट फेस ठेवून पण त्या ह्याच्यात सगळं आत चालू असतं प्लॅनिंग. आणि हे त्या रोलकडून शिकलोय. तर त्यामुळे अगेन हेच, कारण की तेव्हा मी प्रेक्षकांना इम्प्रेस करण्याचा अट्टहास माझा नव्हता, मी फक्त पात्र जगत गेलोय. अभय द सेम थिंग, त्याला हेट्रेड मिळेल का, मग हेच वाटेल का, ते न करता मला जगायचंय. त्या रिॲक्शन्सनी आणि त्याप्रमाणे जस्ट लाईक मोर दॅन इम्प्रेसिंग. महेश सर इम्प्रेस होतील का आज एवढ्या मोठ्या रोलसाठी ॲट दिस स्टेज, त्यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी ही हॅज कन्सिडर्ड मी, विल आय डू जस्टिस, हे न करता मी बाबांसारखा जे घरी वागतो त्याप्रमाणे त्याने वागत होतो, बट ॲट द सेम टाइम अभयच्या शूजमध्ये. कारण त्याच वेळेला मग मध्ये कधी सर ओरडून जरी बोलायचं तर मी जवळ जाऊन त्यांच्याशी फ्रीली काहीतरी बोलीन किंवा नाही हो असं नाही. हे ऑटोमॅटिकली त्या वडिलांचं मुलाचं नातं आलं होतं. त्यावेळेला जर ती भीती किंवा हे असं असतं की नाही सर मग माझं काम चांगलं होत आहे का, तर मी कदाचित फेल झालो असतो. तर त्यामुळे actually living those characters is what I learned from Hamlet. आणि I'll be thankful to the entire team. इतकी पॉझिटिव्ह टीम होती. युजली इतकी मोठी कास्ट असताना खूप हेवेदावे असतात, तर ते अजिबात नव्हते. त्याचं श्रेय इव्हन सुमित दादाला. तुफान ऍक्टर, ही इज वन ऍक्टर हू डिझर्व्स अ लॉट मोर. अमेझिंग पर्सनॅलिटी, म्हणजे एक आयडल ऍक्टर म्हणून मी म्हणेन ना तर सुमित राघवन. विथ द फॅमिली लाईफ दॅट इज हॅज, विथ द सन अँड द डॉटर दॅट ही हॅज, दोन्ही त्याच्या पण एंटायर एक्झॅक्टली म्हणेन की फॅमिली म्हणून पण, म्हणजे चिनूताई असो, त्याचबरोबर ही मुलं जेवढं प्रेम करणं, म्हणजे आमचे रिहर्सल चालू असताना सुमिताचा मुलगा याचा मध्येच काहीतरी सांगितलं, आता पापी घेऊन जायचा. हा जो वडिलांचा मुलाचा बॉन्ड आहे, दियाचा आणि त्यांचा जो बॉन्ड आहे, हा इतकं इट इज सो नाईस. दिस इज अन आयडल ह्युमन लाईफ, नॉट जस्ट अन आयडल लाईफ, पण इट्स सो ॲप्ट. आणि आय नो डेफिनेटली आपल्याला खूप असतं की अरे ह्यांनी अजून सक्सेसफुल व्हायला हवं होतं आणि असं, बट टू ईच इज ओन. डेफिनेटली ही इज एक्स्ट्रीमली सक्सेसफुल इन हिज लाईफ इफ ही हॅज अचीव्ड ऑल दिस. सो अतिशय असा एक चांगला हिरो त्या नाटकाला मिळाला आणि ज्यांनी टीम घट्ट धरून ठेवली. कधीही मला सगळं येतं किंवा तुम्हाला हे काही हे नव्हतं, काही ॲटिट्यूड नव्हता, आणि त्याच्यामुळे इतकं सगळ्यांनाच कन्सिस्टंटली शिकता आलं. खूप फ्रीनेस होता. आणि त्याचबरोबर मी अँटॉगनिस्टची पण एक साईड शिकलो, कारण बऱ्याच चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये हिरो आणि नंतर या नाटकामध्ये आपण विलन. त्यानंतर नाटक संपल्यानंतर कितीही हॅमलेटनी माझ्या वडिलांना मारलं ते लोक विसरून मी त्याला मारल्यामुळे माझा राग करणं, या गोष्टी ज्या एंडला होत होत्या आणि ते कमेंट्स ऐकायला यायचे. पण ॲट द सेम टाइम आय रिअलाइज की हाऊ इम्पॉर्टंट विलन ऑर एन विलन एक्झॅक्टली नाही आहे आर्टिस्ट, पण तरी अन अँटॉगनिस्ट इज नेसेसरी टू मेक द हिरो ऑल्सो. त्याच्यानी नॉट दॅट आय यूज टू नॉट व्हॅल्यू, पण माझ्या चित्रपटांमधले छोट्यात छोट्या कॅरेक्टर, छोट्यात छोटे रोल्स असतील किंवा विलनचे रोल करणार असेल, प्रत्येकाचं इम्पॉर्टन्स मला जाणवतं. कारण की मी हिरो नुसतं मला लीड रोल मिळाला म्हणून नाही होते, तर बिकॉज दे आर डुईंग देअर पार्ट वेल. त्याच्यामुळे
हिरो अजून स्टँड आउट होतो, ही एक जाणीव. त्यामुळे या गोष्टी ओव्हरऑलच हॅमलेटमधून शिकलो आणि आत्ता ते एक एक इम्प्लिमेंट होत आहेत. इतकं की स्वतःमधला एक ॲक्टर म्हणून चेंज मला जाणवतो. मग ते स्क्रिप्ट वाचताना असो, डायलॉग डिलिव्हरीमध्ये असो, एखादं कॅरेक्टर समजण्यात असो, की आत्ता जर एखादी जुनी फिल्म जर परत पाहिली किंवा एखादी जुनी फिल्म रिलीज होत असेल तर असं होतं की आपण काय केलं हे आणि का कॅन आय जस्ट गेट अनदर ऑपॉर्च्युनिटी टू करेक्ट इट. सो ते तर कायमच होतं. म्हणजे आजही जरी जुनं फर्निचर पाहिलं तरी त्यात होतं कोणते तरी सीन्स हे जरा वेगळे करायला पाहिजे होते, हा जरा जास्त झालाय का हे वाटतंच. पण अशी ही प्रोसेस आहे आणि ते आत्ता होतंय. प्रत्येक कॅरेक्टर हे करताना आय एम लिव्हिंग इट. आणि ॲज अन ॲक्टर यू सो ब्लेस ना, इतके आयुष्य जगायला मिळतं. हे कुठे आपलं एक सेम आपलंही आयुष्य काय इक्वली ड्रॅमॅटिक असलंच तर म्हणून ते तर आहेच, पण त्याचबरोबर इतके वेगवेगळे पात्र जगायला मिळतात. सो त्यामुळे थरली ब्लेस्ड अँड इट स्टार्टेड विथ हॅमलेट बट कुठे ॲब्सोल्युटली तो चेंज हॅमलेटमुळे, हॅमलेट आणि गोंदे आला रे लगेच, त्यामुळे नक्कीच आय हॅव changed, I've improved as an actor and still learning, still improving. 100%. मी ऍक्च्युली तुला महाराजांच्या भूमिकेबद्दल विचारणारच होते, कारण खूपच म्हणजे कोण महाराजांची भूमिका करणार हा एक तर मुळातच एक उत्सुकतेचा विषय असतो आणि लोकांची तरतरेची ओपिनियन्स असतात. म्हणजे मी खूप नंतर आलेल्या फिल्म्सच्या ट्रेलर्स खाली पण वाचले की अरे भूषण प्रधानला का नाही कास्ट केलं वगैरे. या इट डज हॅपन. तर मला तुला विचारायचं आहे, आता अर्थातच लक्ष्मण सरांचा छावा येतोय आणि इट हॅज ऑलवेज बीन थोडंसं ट्रिकी कोणतंही ऐतिहासिक पात्र करणं. त्याच्या अराउंड अनेक कॉन्ट्रोवर्सीज, वादविवाद, याव त्याव गोष्टी होतात. एक अभिनेता म्हणून कुठेतरी थोडीशी भीती वाटते का जेव्हा एखादं हिस्टॉरिक कॅरेक्टर येतं आता, एस्पेशली आत्ताच्या घडीला? हो, नक्कीच वाटतं. कारण आपण मनापासून काम करू, आपण त्याचा खूप अभ्यास करू, पण नेगेटिव्हिटी सुद्धा इतकी वाढलेली आहे की कोण त्याच्यावरनं काय इश्यू करेल आणि काय उगाच गोष्टी घडतील, त्यामुळे थोडी भीती डेफिनेटली वाटायला लागलेली आहे. त्यामुळे आपल्या हिस्टॉरिक कॅरेक्टर्सबद्दल रिस्पेक्ट कायमच आहे आणि त्यांच्याकडून खूप शिकत आलो आहे, पण कुठल्याही अशा कॅरेक्टर्स करताना एक हे की लोकांच्या रिॲक्शनची, जसं मी म्हटलं, कारण त्याच्यामुळे देन यू डोंट गेट द फ्रीनेस टू लिव्ह. आणि तुम्ही प्रयत्न कराल, तुमचे कितीतरी महिने त्यावरती द्याल आणि त्यानंतर जर खूप त्याच्या भोवती काही झालं नेगेटिव्हिटी तर आपलं कामही लोकांपर्यंत पोचणार नाहीये. तर याचा त्रास नक्कीच होतो आणि ते कुठेतरी मला जाणवलं होतं जेव्हा फर्स्ट रिॲक्शन्स आल्या आणि एक वाटलं होतं की काय न जाणो हे ॲक्सेप्टच नाही झालं तर काय. त्याने म्हणले की ओके कदाचित तुला रिप्लेस करतील, पण मी म्हटलं ठीक आहे, निदान तेवढे एपिसोड्स तरी मला जगता येणार आहे तर तू जगून घे. आणि त्यासाठी मी पूर्णपणे अभ्यास केला. नुसतंच प्रोडक्शन हाऊसकडनं काय मदत होती ते नसून माझे जे फ्रेंड्स आहेत, तृप्ती खामकर, अंकुर काकतकर, ह्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी दिल्या. एक खूप चांगलं होतं, रँडमली इंडस्ट्रीमधले पण मित्रपरिवार कॉल करून सांगायचं अरे तू ना हे एक यूट्यूब चॅनल आहे ते थोडंसं बघ, त्यांची व्याख्यानं ऐक, त्याची तुला मदत होईल. अंबरीश देशपांडे म्हणून पिंजरामध्ये आमचा को ॲक्टर आहे, त्यांनी मला काही यूट्यूब लिंक्स पाठवल्या होत्या. अशी ही सगळी मदत करणारी मंडळी आयुष्यातनं स्वतःहून पुढे आली आणि त्यांच्यामुळे मी ही भूमिका पार पाडू शकलो असं म्हणेन. आणि डेफिनेटली इट वॉज, जसं मी म्हटलं, एक लर्निंग एक्सपिरियन्स. आज त्यावेळेला दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली, म्हणजे जेव्हा पहिला प्रोमो आल्यानंतर जे निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या त्याच्यात असं होतं की याला का घेतलं, ह्याच्याऐवजी सो अँड सो पात्राला घ्यायला पाहिजे होतं. आणि ज्याच्यात त्यांची नावं होती ज्यांनी याआधी महाराजांची भूमिका केली होती. तर व्हॉट आय रिअलाइज्ड इज की इतका छान इम्पॅक्ट आहे, ज्यांनी प्रत्येकाने महाराजांची भूमिका केली आहे, त्यांचा प्रत्येकावर वेगवेगळ्या ह्यांनी काही असेल पण तो इम्पॅक्ट छान आहे, त्यांची नावं घेतली जातात. रँडमली ज्यांनी भूमिका केलीच नाहीये त्यांची कोणाची नावं नव्हती, की एखाद्या कलाकारांनी महाराजांची भूमिका कधीच केली नाही त्याचं नाव घेतलं तर हे नाही, ज्यांनी ऑलरेडी केले त्यांची नावं होती. सो आय वाज लाईक ओ गुड. सो हा त्यांचा इम्पॅक्ट जो आहे त्याचा आहे, इट इज नॉट एनी हेट्रेड अबाउट यू, सो जस्ट लिव्ह द कॅरेक्टर. लिसन, हे सिल्वर लाइनिंग तू शोधलंयस यार. अदरवाईज बघ ना, म्हणजे अदरवाईज द फर्स्ट रिॲक्शन वुड बी की कोणालाही असं होईल की अरे यार एकतर मी एवढी मोठी भूमिका करण्याचा प्रयत्न करतोय, त्यात तुम्ही प्लीज मला सपोर्ट करायचं सोडून निगेटिव्ह नका बोलू. हे तू, आय फील दिस इज अ व्हेरी नाईस सिल्वर लाइनिंग. आय गेस मोर दॅन सिल्वर लाइनिंग अगेन तो सेल्फ टॉक आणि ह्याच्यातला की सगळे चांगले कमेंट्स आले असते ना, कदाचित ओव्हर कॉन्फिडंटही होऊन गेलो असतो की वा ऍक्सेप्टन्स मिळाला, आता मला
चांगलंच मी करणार, कारण की आवडलोच आहे मी लोकांना. त्याच्यामुळे त्याचा कदाचित तो आल्यामुळे एक वेगळा स्ट्रेसही होता की थांबा अजून अभ्यास कर, मी आय एम गोइंग टू लिव्ह माय कॅरेक्टर टू द फुलेस्ट. त्याच्यामुळे ही एक हे आलं कदाचित की मला इम्प्रेस नाही करायचंय, मला जगायचंय कॅरेक्टर. त्यामुळे कदाचित मी हे निभवू शकलो. सो नॉट दॅट दिस इज नेसेसरी, ट्रोलर्स डेफिनेटली इज नॉट एंटरटेन्ड, पण रिस्पेक्टफुली फीडबॅक देणं हा कायम गरजेचा असतो. अँड दॅट डेफिनेटली हेल्प्स. आय एम ओपन टू क्रिटिसिझम, कारण आय डोंट टेक एव्हरीथिंग. जसं कॉम्प्लिमेंट्स पण घेत नाही सगळ्या. बऱ्याच वेळेला खूप छान छान कॉम्प्लिमेंट्स येतात विच इज रिअली स्ट्रेट फ्रॉम द हार्ट बिकॉज दॅट पर्सन फील्स इट. समटाईम्स यू फील इट्स नाईस बट इट इज कदाचित थोडं जास्त, खूपच कौतुक आहे असं पण वाटतं. त्याच्यामुळे त्या अति कौतुकाने पण सगळं खरं त्याचं समजत नाही की हे चांगलं आहे, आपण एवढे भारी आहोत असंही समजत नाही. तेवढंच कोणी खूप वाईट लिहिलं तरी ते होत नाही की आपण एवढे वाटतो. आय नो वेअर आय एम आणि दॅट इज माय स्ट्रेंथ अगेन. करेक्ट. आपण सुरुवातीला मेंटल हेल्थबद्दल इतकं बोललो, अर्थातच मला फिटनेसबद्दल थोडंसं टच अपॉन करायचं आहे, कारण जेव्हा काल मी टाकलं होतं की तुम्ही विचारा प्रश्न, तर खूप लोकांनी अर्थातच फिटनेसबद्दल पण प्रश्न विचारला. पण मला एक वेगळं, मी तुला रुटीन नाही विचारणार आहे, कारण आय फील रुटीन पण माणसाचं वेगवेगळ्या काळानुसार बदलत जातं आणि टू ईच झोन असतं ते आहे. पण फिटनेसकडे ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हनी जर बघायचं झालं तर तुमच्या शरीरासोबत काय नातं आहे हे खूप फंडामेंटल आहे आणि हे बऱ्याच वेळेला मिस आउट होतं. आपण फक्त वजन कमी किंवा मसल गेन इथेच सगळा कार्यक्रम संपतो आणि आपण फक्त हा गोल डोक्यात ठेवून वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर डिड यू ऑलवेज हॅव अ पॉझिटिव्ह रिलेशनशिप तुझ्या बॉडीसोबत, की ती कशी इव्हॉल्व्ह होत गेली? सो ती इव्हॉल्व्ह झाली माझ्या कॉलेज लाईफपासून, कॉलेजमध्ये असल्यापासून. कारण जसं मी म्हटलं, मी वर्गात सगळ्यात जास्त बुटका होतो, तेवढाच मी खूप जास्त बारीक होतो. मी 5वीत असताना मला काविळ झाली होती. तोपर्यंत जरा हेल्दी होतो, जाड कधीच नव्हतं पण हेल्दी होतो. पण काविळीनंतर खूप बारीक होतो आणि ती तब्येत कायम बारीक 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 अशीच राहिली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर अगदीच खूप, आणि उंची वाढत होती त्यामुळे खूपच बारीक दिसायला बारीक होतो. आणि त्यात असं झालं की नाही आता तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण तेव्हा तुला न्यूनगंड होता त्या गोष्टीचा की अरे आपण बारीक होतो, कारण की वेगवेगळे टर्म्स वापरले जायचे, काडी पेलवान आणि अशा सगळ्या गोष्टी, जे म्हणून टाइमपास मधलं कॅरेक्टर आहे वल्लभ आणि दगडू, तर दगडू सारखी लिटरली माझी बिल्ट होती. त्यामुळे इतका बारीक मी होतो. आणि तिथपासून ती सुरुवात, म्हणजे इतकं की तेव्हा काही फिल्म्स वगैरे पाहिल्यानंतर मी जरा वेल फिटेड टी शर्ट्स वगैरे घेतले होते, बॉडी हगिंग टी शर्ट. सिम्बायसिसमध्ये होतो, कॉलेजमध्ये मस्त एकेकांच्या पर्सनॅलिटीज होत्या आणि मी एकदम बारीक, पण मी असे फिटेड टी शर्ट्स वगैरे घेतलं होतं की एक दिवस माझी बिल्ड झाल्यानंतर मी हा टी शर्ट घालीन, असा तो एम होता. आणि एकही जोर मारता यायचं नाही मला, म्हणजे जिमला जायचं त्याच्या आधी असं झालं की घरी एक जोर मारून बघू तर एक सिंगल जोर नाही, म्हणजे जोर मारायला डिप्स मारायला खाली गेलो तर फ्लॅट, इतका वीक होतो. आणि तिथपासून ती स्ट्रेंथ बिल्ड करण्याचं होतं. त्यामुळे कधीच असं की या इंडस्ट्रीमध्ये यायचंय म्हणून आपण चांगलं दिसलं पाहिजे, आपली बॉडी असली पाहिजे, सिक्स पॅक्स असले पाहिजे, याकडे कधीच फोकस नव्हता. व्यवस्थित हेल्थ असली पाहिजे हाच फोकस होता. आणि त्याच्यामुळेच आज जरी फिटनेसचं वेड सगळ्यांना माहिती असलं तरी मी कुठल्याही रोलमध्ये बेअर बॉडी अननेसेसरीली शूट केलं नाही आहे किंवा बेअर बॉडी दिसली नाही आहे. आत्ता तरी इंस्टाग्रामवर मी थोडंफार बेअर बॉडी पोस्ट करायला लागलो आहे, कारण की उलट त्यात माझी नॅचरल बिल्ड दिसते, थोडं पोट दिसेल आणि मला ते दाखवायचं आहे की इट्स ओके टू हॅव दिस. त्या सिक्स पॅकसाठी आणि उगाच काही चुकीचे माध्यम किंवा चुकीचे काय म्हणतात एक एक गोष्टी वापरून काही घाई करू नका. दिस इज अ प्रोसेस अँड विच हॅव लर्न्ड. त्याचबरोबर चांगल्या सवयी, हेल्थ चांगली राहणं म्हणजे नुसतंच जिमला जाणं हे नसून चांगल्या सवयी राहणं. त्यामुळे दारू, सिगरेट या कसलेही व्यसन नसल्यामुळे हे सगळ्यांनी आज चेहरा चांगलं राहणं, एक तब्येत चांगली राहणं. जेव्हा बरेच जण म्हणतात की अरे मी लहानपणापासून तुझी फॅन होते, पिंजरापासून बघते आता इतकी मोठी झाली आणि तरी फॅन आहे, तू तसाच दिसतोस. तर त्याचं श्रेय हे या गोष्टींना खूप आहे. नक्कीच माझ्या डर्मॅटोलॉजिस्टला सुद्धा आहे, भाग्यश्रीला. पण स्किन केअर वेगळी, पण आतनं फिट राहणं आणि खऱ्या अर्थाने फिटनेस आयुष्यात एक हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणं हे अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे तो फिटनेस जपलेला आहे. इट्स नॉट अ परफेक्ट बिल्ट आणि ती परफेक्ट नसल्यामुळेच अजूनही प्रयत्न करायचे आहेत. आजकाल बरीच विशीतली मुलं आहेत ज्यांना घाई झाली आहे, कारण की इंस्टाग्रामवर ट्रान्सफॉर्मेशन टाकण्याची खूप घाई आहे की माझे सिक्स पॅक कसे झाले. आणि तुम्ही कितीही बऱ्याच वेळेला नॅचरल बिल्ट म्हणा, तुम्हाला माहिती आहे की ते नॅचरल बिल्ट्स नाही आहेत. खूप
खूप वेगवेगळ्या आणि नुसतंच प्रोटीन नाही, प्रोटीनबद्दल गैरसमज आहेत, पण नुसतंच प्रोटीन इतके वेगवेगळे पिल्स म्हणा, स्टेरॉइड्स इन डिफरंट फॉर्म्स, पीपल आर युझिंग इट अँड एक्सप्लॉइटिंग युअर बॉडी, की त्याचे रिपरकेशन्स काय होणार आहेत ते तुम्हाला लक्षातही येणार नाही. त्याचबरोबर कदाचित तुम्हाला रिझल्ट्स मिळतील, लगेचच्या लगेच वर्षभरात रिझल्ट्स आले, पण त्यानंतर अचीव्ह करण्याची गोलच तो गोल अचीव्ह झालाय, त्यानंतर परत ते कसं अचीव्ह करणार? जसे तुम्ही परत ड्रॉप होणार तर तुम्हाला इझी पद्धत माहिती आहे की अच्छा मी लास्ट टाइम या गोष्टी केल्या होत्या, त्यांनी अचीव्ह झालं, यू गॉट इन टू दॅट सेम सायकल अगेन अँड अगेन अँड अगेन अँड यू रुइन्ड युअर लाईफ. इन्स्टेड माझं ती अचीव्हच नाही झाली आहे बिल्ट, त्यामुळे तो अजूनही प्रयत्न चालू आहे आणि ते कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे राहिली आहे. त्याचबरोबर एक ॲक्टर असताना सुद्धा सुरुवातीला खूप असं झालं होतं सिनियर ॲक्टर्सकडनं, हे बॉडी बिडी बनून काही होत नाही वगैरे असं, पण नंतर हेच सिनियर ॲक्टर्स आज त्यांना फिटनेसचं महत्त्व कळलं आहे, ते डाएट करतायत, जिम लावली आहे, त्यानंतर ते आता सांगणार अरे माझं एवढं वजन कमी झालं, आता मी हा वर्कआउटसुद्धा सुरू केला आहे, हा चेंज ओव्हर पाहिला आहे. करेक्ट. अगेन कमिंग बॅक टू हाच ओव्हरऑल जे काही वर्षात हा चेंज आलेला आहे हेल्थबद्दल, फिजिकल हेल्थबद्दल, तसाच आज बोलून बोलून तो मेंटल हेल्थबद्दल होणार आहे, जो एकेकडे नाही हे सायकोलॉजी वगैरे काही नसतं, सायकोलॉजीचा काही उपयोग नाही, थेरपीचा काही उपयोग नाही, हे हळूहळू चेंज होणार आहे. पण ही जी माझी बिल्ट आहे हे मी फक्त 2 रोलसाठी आत्तापर्यंत सिनेमावरती मी बेअर बॉडीमध्ये शूट केलं आहे. एक म्हणजे दामोदर हरी चापेकरांच्या भूमिकेसाठी गोंद्या आला रे, कारण की माझी ती बिल्ट आहे, खरी बिल्ट, जी जोर बैठका ही मारून जी बिल्ट होईल, जरी जिममधली आहे पण इट्स अ नॅचरल बिल्ट, ती त्याला सूट होते. आणि दुसरी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलसाठी, त्यामुळे इट इज नॉट दॅट रिप्ड सिक्स पॅक आणि हे वगैरे अजिबात नाही, ही खरी बिल्ट मला वाटलं की या कॅरेक्टरसाठी जेव्हा दाखवताना ती ॲप्ट आहे तेव्हाच बेअर बॉडी केलं आहे. बाकी कोणत्या रोलसाठी कुठलेही चित्रपट तुम्ही बघा, कुठेही बऱ्याच वेळेला विचारण्यात आले की हां इकडे असं असेल तर आपण एक तुमचा शॉवर सीन टाकू, नाही फिल्म नाही केली तरी हरकत नाही, इकडे गरज नाही आहे, आय विल नॉट डू इट. सो हा सिलेक्टिव्ह राहिलेलो आहे आणि ती आवड फिटनेसची अशी येत गेली की नाऊ इट इज माय लाईफस्टाईल. सो नॉट जस्ट बिकॉज आय एम अन ॲक्टर आणि चांगलं दिसायचं आहे, इट डेफिनेटली ॲड्स, इट डेफिनेटली हेल्प्स, पण दॅट इज नॉट माय ओनली एम. म्हणून मी कधीच असं तो एकदम जी अशी एक बिल्ट असते ती कधीच माझी नव्हती, ती अशी आहे आणि असंच मेंटेन करण्याचं गरजेचं आहे. करेक्ट. शेवटचे 2 प्रश्न मी विचारणार आहे, खरं तर खूप आहेत पण वी विल डू अ पार्ट 2 सम अदर टाइम. एक तर मला हे विचारायचं की आता तू जितका अनुभव घेतलायस इंडस्ट्रीमध्ये, तू मालिका केली आहेस, तू फिल्म्स करतोयस, केले आहेस आणि तू नाटक सुद्धा एक्सप्लोर केलेलं आहेस, इंडस्ट्रीमधली कोणती एक गोष्ट ऑफ लेटली झालेला एखादा बदल असेल जो तुला खरंच अप्रिशिएट करावा असं वाटतो ॲज अन आर्टिस्ट, की दिस इज अ नाईस थिंग दॅट हॅपन्ड, आणि कोणता एक बदल व्हावा असं तुला खरंच डेफिनेटली वाटतं अजूनही? टेक्निकली आपण खूप जास्त स्ट्रॉंग होतोय आणि ते खूप आवडतंय. फिटनेसचं महत्त्व हे सुद्धा इंडस्ट्रीला खूप जास्त प्रमाणात कळलंय, जे आधी नव्हतं. जसं साध्यात साधं असो की ॲक्टर्ससाठी जिम ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे, हे आधी जर प्रोडक्शन हाऊसनं रिक्वेस्ट केली की जिम आहे का, तर असं व्हायचं जिम काय, शूट झाल्यानंतर घरी जाऊन झोपा ना, वर्कआउट काय. तर आजकाल स्वतःहून प्रोडक्शन हाऊसेस की अच्छा हे हॉटेल की इकडे जिम आहे, तुमचं वर्कआउटही होईल. आणि हे वर्कआउट करत असताना नुसतंच लीड ॲक्टर्स नाही तर सगळ्या ॲक्टर्ससाठी असतो, सिनियर ॲक्टर्सही तिकडे वर्कआउट करतायत. तर त्याचं जे इम्पॉर्टन्स, हा जो चेंज आला आहे तो खूप चांगला आलेला आहे. त्याचबरोबर एक काळ होता जेव्हा एक ॲक्टर म्हटल्यानंतर त्याला कुठलं ना कुठलं तरी व्यसन असणार अशी एक समज झाली होती, किंवा बसायचं म्हटल्यानंतर सगळेजण चला ड्रिंक्स आणि दारू ह्याच्यावरतीच हे सगळे भेटत असतील, बसत असतील, असं एक काय म्हणतात गृहीत धरलं जायचं. ते आज बदललं, कारण की देर आर मेनी ॲक्टर्स हू डोंट ड्रिंक, हू डोंट स्मोक. आम्ही बरेचसे कलाकार, आमचं सगळ्यांचं ग्रुप आहे, प्रार्थना, पूजा, वैभव, गश्मीर, सगळे बऱ्याच वेळेला आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा कधी कधी दारू हा प्रकारही नसतो, क्वचित काही पार्टीज असतील, पण अदरवाईज आमचं कोर जेव्हा आम्ही भेटतो, ड्रिंक्स सेकंडरी टर्शरी की असतील नसतील पण आपण आज भेटायचं आणि गप्पा मारायच्या. तर ही मैत्रीसुद्धा इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच जणांची बघायला मिळते. आम्ही एकटेच नाही, असे बरेच जण आहेत जे निर्व्यसनी आहेत. त्यामुळे हा चेंज खूप चांगला आलेला आहे इंडस्ट्रीमध्ये, जो एकेकाळी नव्हता. कारण की मी सुद्धा जेव्हा मालिका सिलेक्ट केल्या तेव्हा बरेच जण शूट झाल्यानंतर दारू प्यायची आज हे होतंच, आणि मी सुद्धा त्याला सुरुवात केली होती की ठीक आहे आणि आपल्याला काय होत नाही तर बसूया, एक ड्रिंक घेऊन काय होणार आहे. आणि ते हळूहळू रिअलाईज करून, इतर काही कलाकारांकडून ऐकून, माझ्या मामानी खूप चांगलं सांगितलं होतं की तुला जर चेहरा जपायचा असेल, इव्हेंच्युअली तुला आयबॅग्स येणार, त्यामुळे नसेल आत्ताच या गोष्टी सोड, नको याच्या आहारी जाऊस. आणि जो मामा जो रोज प्यायचा
त्याच्याकडूनही ऐकलं, बट ही वॉज अन आयडल टू मी. सो आय वॉज लाईक की दिस आय एम गोइंग टू फॉलो. आणि ज्या ह्याच्यात लोक सुरू करतात तेव्हा मी सुरू करून लगेच थांबवलं सुद्धा होतं. सो हा चेंज ओव्हर पाहिलाय की असे जे त्यावेळेला नुसते सगळे भेटल्यानंतर दारू हा मेन टॉपिक असायचा की त्याच्यावर बसल्यानंतरच मैत्री होते, हे आज राहिलेलं नाहीये. आणि डेफिनेटली द वे द इंडस्ट्री इज ग्रोईंग टेक्निकली, खूप चांगले बजेट्स घेऊन इट्स चॅलेंजिंग, कारण काय मराठी प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत आणणं खूप कठीण आहे. पण तरीही ते प्रयत्न बरेच चांगले प्रोड्युसर्स आणि डिरेक्टर्स करतात. घरत गणपती एक त्यातलीच फिल्म एक्झाम्पल डेफिनेटली, की कोकणातला चित्रपट दाखवायचा तर त्याला खूप लिमिटेड ह्याच्यात, शांत ह्याच्यात, आमचं बजेट नाही आहे, कमी ह्याच्यात दाखवता आलं असतं. पण त्यांनी लार्जर दॅन लाईफ एक छान श्रीमंत मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे असे बरेच चित्रपट येत आहेत आणि हाही एक चेंज ओव्हर डेफिनेटली आहे. आणि काय बदलायला आवडेल, म्हणजे काय झाला बदल तर यू विल रिअली अप्रिशिएट? मला वाटतं जे अजूनही आपण म्हणतो की मराठी माणूस पाय खेचतो हे आपल्याला माहिती आहे आणि ते आपण कायम कंटिन्यू करत राहतो, तर ते अजूनही बदलत नाहीये. म्हणजे कित्येक वर्ष आपण हे ऐकतोय आणि प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये येते, पण या इंडस्ट्रीमध्ये पण तसंच आहे. आज अजूनही एखाद्या कलाकाराला खूप म्हणजे त्याचं एखाद्या कलाकाराबरोबर आपण कामही केलं नसेल तरी त्याबद्दल बरेच जण वाईट बोलतात. एक्सपिरियन्स आल्यानंतर गोष्ट वेगळी आहे, पण तो न येऊन सुद्धा अरे ह्याला का घेतलं, ह्याला घ्या, या गोष्टी होणं, तर या खूप अजून नेगेटिव्हिटी आणि इन्सिक्युरिटीज खूप आहेत आणि त्याच्यावर प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. अगेन हे म्हणत असताना नॉट दॅट आय एम 100% सेक्युअर, कुठेतरी आपल्याला सुद्धा त्या इन्सेक्युरिटीज येत असतात. कुठेतरी वाटत असतं अरे हा रोल मी करू शकलो असतो, मला का नाही, पण ठीक आहे, ही नीडेड इट आणि बघ त्यांनी किती वेगळेपणाने केलाय, किंवा ठीक आहे तू काय वेगळं करू शकला असतंस, हा अभ्यास कर, अशाही एक चालू असतं. पण तरीही युनिटी इज स्टील मिसिंग आणि वी आर स्टील कम्पिटिंग विथ इच अदर ॲज अन इंडस्ट्री. आपणच आपले चित्रपट येत असताना अरे आपल्याला किती स्क्रीन्स मिळतील, मग त्याचबरोबर दुसरे अजून 2 मराठी चित्रपट येतात त्यांना किती स्क्रीन, आपण ह्याच्यात म्हणतोय. आपली मेन फाईट ही दुसऱ्या इंडस्ट्रीज बरोबर आहे. तर त्यामुळे एका कुटुंबात भांडणं न होता ते कुटुंब दुसऱ्या कुटुंबाबरोबर उभं राहिलेलं आहे, दुसऱ्या फॅमिलीबरोबर उभं राहिलं, हे लक्षात येणं गरजेचं आहे आणि वी शुड वर्क ऑन दॅट युनिटी फॉर शो. व्हेरी क्रिटिकल. 100%. शेवटचा प्रश्न की जर म्हणजे आता अर्थातच खूप गोष्टी तुझ्याबद्दल आज बोलताना कळल्यात, पण सपोज मी जर तुला एक अशी सिच्युएशन दिली की काहीतरी क्रायसिस सिच्युएशन आहे, तुला काय वाटतं तुझ्या स्वभावातला असा कोणता गुण आहे जो तुला कोणत्याही कठीण परिस्थितीतून तरुण जायला मदत करेल? कामनेस. आणि त्या कामनेसमुळे सगळी उत्तरं मिळत जातात. काम माइंड असेल तर सगळी उत्तरं मिळतात आणि हे कॉन्स्टंट माझ्या आयुष्यात झालं असं मला वाटतं. म्हणजे मध्ये सगळ्यात दुसरी एक इन्सिडेंट जो खूप कठीण होता माझ्यासाठी वॉज लॉकडाऊन नंतरचा काळ, जेव्हा कामं कमी झाली होती आणि एक वर्ष लिटरली खूप कमी, अगदीच जे चित्रपट करतोय ते मला वाटतं त्या वर्षी एक आणि खूपच साधा चित्रपट की लिटरली की जरा आता पैसे हवेत आपल्याला अशा ह्यांनी एक फिल्म केली होती. पण त्यावेळेला सुद्धा हे लक्षात आलं, कारण काय इतका वेळ मिळाला तेव्हा, कामच नव्हतं माझ्याकडे, की तेव्हा मी सारखं घरी जायचो, माझ्या आजीबरोबर असायचो, आजीबरोबर पत्ते खेळलोय, चेस खेळलोय, आजीच्या मांडीत डोकं ठेवलंय आणि काही महिन्यांनी आजी गेली. तर त्यामुळे अगेन दॅट वॉज इफ आय अंडरस्टँड की किती चांगलं होतं की मला काम मिळत नव्हतं ते या कारणामुळे एकीकडे की एक मिनिट आता हा कदाचित आजीचा शेवटचा काळ, माझ्या आजीला गागी म्हणायचो, गागीचा शेवटचा काळ आहे, त्यामुळे आय हॅव नो रिग्रेट्स, मला खूप चांगला वेळ मिळाला गागीबरोबर, कामं तर आलीच नंतर परत. तर त्यामुळे हे सुद्धा विचार करणे इज दॅट कामनेस की ॲज आय सेड नथिंग इज कॉन्स्टंट, हा आत्ता वेळ मिळाला आहे, तो का मिळाला असेल, तो एन्जॉय करून घे, अशा ह्यानी दॅट इज देअर. इवन एक दुसरा किस्सा असाच, एकदा माझी गाडी अशी एक जरा स्लोपवर उभी होती, पार्क केली आणि आम्ही एक कॅलेंडर लॉन्च होतं म्हणून एका स्टुडिओला चाललो होतो आणि मी पार्क करता करता अभिजित खांडकेकरची मला गाडी दिसली, तर मी गाडी पार्क केली आणि उतरलो आणि त्याला हाय म्हणायला उतरलो, त्याला पार्किंगला हेल्प केली की हा इकडे कर वगैरे, तो उतरला, आम्ही भेटलो आणि तेवढ्यात तो म्हणाला तुझी गाडी पुढे जातीये का? आणि मी म्हटलं हो आय थिंक सो. हळूहळू गाडी पुढे चालली होती, पण तोपर्यंत माझं कॅल्क्युलेशन पुढे भिंत आहे, डिस्टन्स फार नाही आहे, हा स्पीड आहे, तेवढ्यात ती जाऊन तिथे थांबेल, पुढे काय कोणी येत नाही आहे, काही नाही, कोणाला काही दुखापत होणार नाही आहे, त्यामुळे मी बऱ्यापैकी असं शांत असो. आणि तो पळून की थांब तुझी गाडी पुढे जाते, हँडब्रेक तू लावला नाही, आणि तो गाडी जाऊन असं समोरनं पकडली अशी त्यांनी. आणि मी खिशात हात टाकून म्हटलं अभिजित
तुझीच गाडी आहे ना ही नक्की? मी म्हटलं हो. तू रिॲक्ट का नाही होतं? मी म्हटलं अरे नाही ती काय मॅक्स तिकडे. दिस इज सम टॉक्सिक पॉझिटिव्हिटी. शी सेड इट राईट. क्रेझी काय ते होतं? डेंजरसली सॉर्टेड. I guess he's living by it now. Yeah, this non-reactive is my biggest strength, I think. So that calmness answers everything. I'm sure. यार खरंच मला खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. Thank you. आणि मला असं वाटतं की किती कमी एक्सप्लोर्ड आहेस तू ॲज अ पर्सन हे मला आज खरंच रिअलाइज झालं. म्हणजे आय हॅव सीन युअर अदर इंटरव्ह्यूज इज वेल. आणि मला असं वाटतं की कधी कधी प्रमोशन्सच्या गर्दीमध्ये ना आपण फक्त कामाबद्दल इतकं बोलत जातो की इट वॉज सो नाईस टू सी की तू स्वतःवर काय काम केलं. आय मीन द बेस्ट पार्ट फॉर मी आपल्या सगळ्या गप्पांमधला हाच होता की तू काय काय केलंयस यार. टू लाईक थिंक अ सर्टन वे, टू रिसीव्ह थिंग्स अ सर्टन वे. आणि ह्या सगळ्याला खूप कष्ट लागतात. म्हणजे ऑल ऑफ दिस इज एफर्टफुल. हे काहीच नॅचरली कुठून वरून अवेकनिंग होऊन आपल्याला अचानक नेक्स्ट डे आय एम अ न्यू पर्सन असं नाही होतं. इट्स ऑलमोस्ट लाईक की प्रत्येक 31st आपण म्हणतो की आता उद्यापासून आय एम अ न्यू पर्सन, नथिंग चेंजेस बिकॉज यू डिडंट डू एनिथिंग ओव्हरनाईट. सो आय फील इट्स दॅट. सो सगळ्यात आधी तर खूप शुभेच्छा तुला फॉर ऑल द टाइम दॅट यू स्पेंड विथ युअर सेल्फ. थँक्यू. मोर देन एनिथिंग एल्स. आणि मला असं वाटतं की तू इथून इतका डेंजरसली सॉर्टेड आहेस. आणि इट्स अन ऑनगोईंग प्रोसेस होतोयस की जी कोणती कामं तुझ्या वाट्याला येतील ती तू खूप छानच करशील असा मला एक विश्वास वाटतोय या ठिकाणी. थँक्यू सो मच भूषण एवढा वेळ दिल्याबद्दल. इट वॉज लव्हली टू टॉक टू यू. थँक्यू. दिस मीन्स अ लॉट. आणि डेफिनेटली आय वुड से आय विल स्टील कीप वर्किंग ऑन माय सेल्फ. कारण जसं म्हटलं तसं नथिंग इज कॉन्स्टंट. त्यामुळे हाही प्रयत्न आयुष्यात नक्कीच करत राहणार आहे. आणि खूप छान वाटलं मला सुद्धा बोलून ज्ञानेश्वरी तुझ्याशी. कारण तू म्हणालीस ते अगदी बरोबर. ॲट टाइम्स मेन थिंग ना मला असं वाटतं की बोलल्यानंतर एकमेकांशी आपण खऱ्या अर्थाने एकमेकांना अजून ओळखतो. आणि ॲट द सेम टाइम हे बाकीचे इंटरव्ह्यूज एक इमेज असते. पण मलाही ते आवडतं. दिस इज दॅट पब्लिक इमेज एक ठीक आहे. बट वॉट आय हॅव इज मच मोर टू ऑफर ॲज अ पर्सन. आणि ते भेटल्यानंतर माझ्या जवळच्या लोकांसाठीच ते आहे. इट इज नॉट फॉर एव्हरीवन. इट्स ओके. एक ठराविक ह्याच्यापर्यंत. आणि ते आज आपल्याला एकमेकांबरोबर शेअर करता आलं या गप्पांच्या ओघात. मोर दॅन अ पॉडकास्ट एनिथिंग. इट इज मोर ऑफ एक्सचेंजिंग ऑफ थॉट्स. आणि इट वॉज लव्हली टॉकिंग टू यू. थँक्यू सो मच. थँक्यू.